प्रस्तुत विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 432 आपण काल येऊन पूर्ण झाला होता. विषय होतं, प्रकरणाचं नाव होतं जीवनमुक्तांची लक्षणे. ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, ज्याचं देहाशी तादात्म्य संपलं, असा जो व्यक्ती आहे तो कसं जीवन व्यतीत करत असतो त्याला त्याचं माहीत नसतं, तिसऱ्याला माहीत असतं. त्याची कंडिशन अशी असते, असो ऐसा कोठे आठवच नाही. किंवा त्याच्यात अजून एक सांगतात, आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनेविन लागशी पाहो, तरी मज माझी भूते वावो हेही विसरशी, कारण जे सर्व मी म्हणवोनी. बघा, ते तो प्रकृतीच्या पलीकडे गेलेला आहे. त्यामुळं त्याला प्रकृतीचं काय घेणं नाही. तो प्रकृतीला काय समजतो, आपण शरीराला काय समजतो, खरं समजतो. आणि तो शरीराला काय समजतो, सावली समजतो. मग सावली गटारात पडली काय आणि ती जे चांगल्या ठिकाणी गेली का, त्याचं त्याला काय नाही. बरं, मग ती सावली त्याला सोडून आहे का, तो जसा पुढे पुढे चालेल तशी सावली त्याच्या मागे, तसा जसं तो स्वरूपाकार होत चाललाय, पण शरीर मात्र त्याच्या सोबत आहे. त्याला कोणी चांगलं दिलं घेतो, नको म्हटलं तर नाही म्हणत नाही, घे म्हटलं जबरदस्ती तरी घेतो तो, पण त्याचं त्याच्याशी काही संबंध राहिलेला नाही. असा जीवनमुक्त जो आहे त्याचं कथन चाललेलं आहे. आता हे आपण पाहू शकत नाही, त्यामुळे कधीही आपण कोणती आपली टिप्पणी लगेच देऊन टाकायची नाही, कारण तो कोणत्या स्थितीत आहे. हो, आपले मधने बाबा एकदम म्हणतात की तो मनुष्य कोणत्या स्थितीत आहे काय सांगता येत नाही ना, आपण कशाला त्यांच्या याच्या करायचं. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या चांगल्या माणसाची निंदा करतो तेव्हा त्याची पापं आपल्या डोक्यावर येतात. त्याची जेव्हा मनोभावे सेवा करतो, त्याच्याशी जेव्हा एकरूप होतो, तर त्यांनी केलेली पुण्य आपल्याकडे येतात. कारण त्याच्याकडे त्याचं स्वतःचं पाप राहत नाही, पुण्य नाही राहत. आहेत पैसे म्हातारीकडे, पैसे म्हातारी कुठे स्टेशनला जात नाही, काय नाही काय नाही, पाहुणे रावळे आल्यावर येतात, मग ती कोणाला देणार, तिची जी सेवा करतो त्या नातीला देणार, नातूला देणार. आणि जर सुनबाई त्रास देत असेल तर तिच्या नावाने ती घरात असताना अशी खडे फोडणार, म्हणजे त्याप्रमाणे असतं. नाही तर त्यांच्याकडे त्याचा काही संबंध नाही. असा जीवनमुक्त लक्षणे सांगितली होती आणि त्याच्यामधलं 432 वाचून थांबलेलो होतो. पुन्हा 32वर जरा एक दृष्टी टाकूया आणि आपण पुढे जावं. पडछायेप्रमाणे टिकून असणाऱ्या ह्या वर्तमान देहाच्या ठिकाणी भाव नसणे हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. बघा, पडछाईप्रमाणे, आपल्या सावलीप्रमाणे, सावलीवर आपलं प्रेम आहे का, तसं त्यांचं शरीरावर नाही. असं होत नाही म्हणून तुकोबारायला प्रार्थना करायला लागले, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. मला ज्ञान मिळालेलं आहे, तत्व अशी या ज्ञानाचा बोध झालेला आहे, पण तरी सुद्धा मी अजून प्रकृतीवर राहतो. वास्तविक तो मनाशी चाड न सांगे, प्रकृतीचे केले ने ज्ञानी, श्रद्धेचे ने संभोगे सुख्या. तो प्रकृतीचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. प्रकृती जाणे आणि तिचं ते कर्म जाणे, हो, त्याचा आपला कोणतेही संबंध नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा आपला संबंध नाही. ते आपल्या बरोबर आहेत, आपल्याला सहकार्य करणार असतील तर आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा, नाही तर आत्म्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. आत्मा त्यांना ओळखत पण नाही, त्यांच्याकडे त्यांना तर ओळखत पण नाही आत्मा त्यांना. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पवडलेले आहे. तुका म्हणे मन नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडलेलो आहे. तो अजून तशीच एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, हा, तैशी प्रकृती जी आड होती ती देवेची सारली पर होती. आपण किती 8 तास केला तर आपण प्रकृतीच्या परे जाऊ शकत नाही. आपण ध्यानधारणा करणं ते कुचिरासारखं असतं. बघा, आपल्याला जुनी लोक म्हणायचे हरभरे भिजवायचे असेल तर त्याला याच्यात टाका, पण ते नाहीच काही कुचीर, मग त्यांना परत गरम पाण्यात टाका तरी नाही होत. पण तरी पण बाबा काय म्हणतात माहिती आहे का, 3 मिनिट, 3 दिवस, 3 महिने, 3 वर्षात परिवर्तन झालंच पाहिजे माणसाच्यात. होणार 100%. जर तो त्या प्रकारे शिजवायचाच म्हणला तर त्याला तो शिजवू शकतो. त्यामुळं परिवर्तन होणार, पण आपण पण त्याच्यासाठी काय पाहिजे, त्याला चिटकून पाहिजे, त्याला टच मध्ये पाहिजे. परिवर्तन होणार. हो, त्यांच्याकडे गेला आणि बदल नाही झाला असं होणार नाही. आमच्या रसायनचं ते म्हणतात, डॉक्टर म्हणतात हे इंजेक्शन घेतलं फरक पडणारच. त्यांना त्याच्यावर त्यांनी सर्च केलेलं आहे. तसं इकडे पण आल्यानंतर परिवर्तन होतच. तैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने आव्यार, सरिता ते सागरी तेजी केवी. बघा, हा, सागराकडे गटार गंगा गेल्या तरी तो डावलत नाही. हा, तसा गुरुजी कधी शिष्याला ड्रॉप करू शकत नाही, कारण गुरुजी हे तत्व आहे, गुरुजी हे माणूस नाही.
आणि तत्व असल्यामुळे तेच तत्व समोरच्यामध्ये आपतही साधूजा भूती नारायण खरा, सर्वांमध्ये तेच नटलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो त्या स्वतःच्या पडछाईपासून बाजूला असतो. तो प्रकृती स्वतःला समजत नाही आणि आपण स्वतःला काय समजतो, प्रकृती. एक प्रकारचं तो शिव स्वरूप आहे, तो प्रकृतीत आहे पण प्रकृती समजत नाही म्हणून तो शिव आहे. आणि आपण प्रकृतीत राहून प्रकृतीच एवढे आपण स्वतःला सीमित समजतो, 3.5 हाताच्या देहाचे एवढे समजतो म्हणून आपण जीव आहोत. मग त्यामुळे तो पडछायेने टिकून असणाऱ्या या वर्तमान देहाच्या ठिकाणी भाव नसणे, हो तुटो, त्याला त्या शरीराचं काही घेणं देणं नाही. हो, शरीर आहे काय नाही. मागे आपण जसं पाहिलं की कबीर बाबा ध्यानाला बसल्यानंतर इतकं ध्यानामध्ये मग्न होऊन गेले, इतकं मग्न होऊन गेले, कुत्र्याने येऊन चामडी खाल्ली मांडीची. तर दुसऱ्या माणसाने त्यांना उठवले, काय तू काय करतो, काय झोपला काय? ते म्हणला कुत्ता जाणे चमडा जाणे. पा आता ही भूमिका व्हायला आपल्याला तेवढा 8 तास पाहिजे, आपली त्याची तेवढी भूमिका झाली पाहिजे. आणि होतंय आपल्याकडं. आपल्याला बघा बरं, काही त्रास होऊ द्या, आपण तेवढे नाही दुःखी कष्टी होत. आपलं ऑपरेशन होऊ द्या, तेवढे नाही दुःखी कष्ट होत जेवढे इतर मरीज जसा पेशंट हा 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 ऊ करत राहतो तसं नाही होत. मी माझे स्वतःचे अनुभव पाहिले. आमच्या वडिलांचे 2 ऑपरेशन झाली. त्यांना तंबाखू खायची सवय, गपचूप लोक घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. आणि तंबाखू खायला कुठं जाणार, टॉयलेटच्या तिकडं हातपाय धुवायचे, तंबाखू खायचे, यायचे. आणि ते बाकीचे सगळे म्हणायचे, मामा गाव का आदमी इसलिए कडक दिखता है, इधर घुमताय उधर घुमताय. ऑपरेशन झाल्यानंतर हे आमच्या आईचे इथं डोळ्याचं ऑपरेशन केलं, पाहिल्यानंतर माणूस म्हणाल मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला नको, एक इथे इंजेक्शन देतात, एक इथे आणि एक इथे. मी पाहिलं कडक मुसलमान किती स्ट्रिक असतात, ते किती कडक, त्याला असं दिलं होतं आणि इंजेक्शन देतात आणि त्याला इतकं असं करत होता. पण यांना काय नाही, डोळ्यातून असं रक्त आलं तरी काय नाही, कारण त्यावेळेला तई शरीर भावना असती, शरीराची तेवढी जाण नाही राहत आपल्याला. हो, उकडलेला बटाटा आणि कच्चा बटाटा एवढा आपण उकडलेले आहेत. उकडलेल्या बटाट्याची साल काढताना त्याचा जो पक्का मटेरियल आहे त्याला काही त्रास नाही होतो, सहज सोलला जातो. शेंगदाण्याला भाजला त्याचं टर्पल ऑटोमॅटिक बाजूला होतं, तसा तो जीवनमुक्त त्या शरीरापासून बाजूला होतो. त्याला देहाचं लक्षण काही नसतं. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. त्याच्यानंतर आता आपण पाहूया. ते बघा, जाणीव तत्वाचा महान प्रकाश प्राप्त करून घेतल्यावर, महान प्रकाश या शब्दाचा अर्थ काय, ज्ञान. आपलं प्रकाश म्हणजे ज्ञान, ऐसा ज्ञान प्रकाश होईल, आहे की नाही. जाणीव तत्वाचा महान प्रकाश, माझं अंतिम सत्य मला कळालं असल्यामुळे तुमचा देहाशी तुमचे घेतल्यावर तुमच्या देहाशी असलेले तुमचे नाते हे सावलीप्रमाणे असते. आपल्या शरीराशी संबंध कसा आहे आपला, सावलीप्रमाणे. तुमच्या सावलीवर होणाऱ्या छळवणुकीचा तुमच्यावर काही परिणाम नाही होणार. आपल्याला शिव्या पण देणार, एक क्षण असा पण येणार का, ती एक तुमची परीक्षा आहे. तुम्ही देहावर किती आहात. हो, बाबांना शिव्या दिल्या तरी म्हणले हे नास्क शरीर, आत्मा थोडी आहे, आणि हे नाहीतरी नालायकच आहे, हे नास्कच आहे. बघा, हे पण होणार. ह्या तुकोबराच्या परीक्षा झाल्या, हे कोणाच्या होत नाही. तुम्ही त्या पंथाने जाणार, त्या मार्गाने जाणार, तेव्हा ते स्पॉट लागणार. तुमच्या शरीराची छळवणूक झाली तरी त्याच्यावर तुमच्यावर काही परिणाम न होता. त्याला म्हणतात जी ही द्वंद्वाधिक दुरावली. खगोल ग्रहमानाचा आणि त्याचे जगाशी असलेल्या संबंधाचा देहावर परिणाम होईल, परंतु तुम्हाला जर परमसत्यत्वाची जागृती आली असली तर त्याचाही तुमच्यावर कसला परिणाम होणार नाही. सूर्यग्रहणाच्या वेळेला अन्न सेवन करायचं नसतं, कोणते व्यवहार करायचे नसतात, तुमच्या शरीरावर परिणाम होईल. पण तुम्ही जर स्वतःला शरीर समजत नसेल तर तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही, आणि झाला तरी त्याचा माझा काही संबंध नाही, तोडावा संबंध यांचा माझा, त्यामुळे त्यासलाही परिणाम होणार नाही. अशा तऱ्हेने जीवनमुक्ताचे आपल्या शरीराशी असलेले नाते हे बरोबर तुमच्या सावलीशी जे नाते असते त्याप्रमाणेच ते असते. आता जीवनमुक्त पुरुष कसा असतो हेही एक समजावून द्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त टप्पा आपल्याला हे समजून द्यायचं आहे, आपण या स्पॉटपर्यंत आलोय का नाही. नसेल आलो तर आपल्याला अजून किती कसर आहे ते प्राप्त करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यासाठी काय कार्याची पूर्तता, जसं एखादी फाईल पुढं पाठवताना कोणते पेपर कमी आहेत मग ते जमा करून आणायचे, तसं इथे सांगितलं का या स्पॉट, हे सांगण्यापाठीमागे मुख्य उद्देश आहे का तुम्ही या स्पॉटला पोहोचले पाहिजे. ते असे होते त्याच्याशी संबंध नाही, पण तुम्हाला असं व्हायचंय त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत प्रयत्न करायचा. काल आपण इथपर्यंत आलो होतो, आता 433 नंबरचा श्लोक वाचतोय. गत उपभोगाचा कोणताही विचार विषाद न करणे.
पूर्वी काय झाले, मागे झाले काय ते पाहू नका, मागे झाले ते पाहू नका आणि पुढे जामी नाही. जर वाल्ल्या कोळी ध्यानाला बसला आणि त्याच्या डोक्यात हेच राहिलं, मी लय मारामाऱ्या केल्या, मी लोकांना मारले, तर आणि येतं बरं का थोडं सुरुवातीला जेव्हा आपण ध्यानाला बसतो, ज्यावेळेला आपला काही त्याच्याशी संबंध नसतो, जे नाही यायचं ते येणार, जे आपल्याला सतवणारे विषय येणार, आले का समजायचं परफेक्ट आहे, कारण आता ते जाणार आहेत ना, तेव्हा जाता जाता ते आपल्याला थोडा झटका देऊन जाणारच आहेत. कोणी पण बघा, तुम्ही ध्यानाला बसा, सुरुवातीला करा नामस्मरण, जे आपल्याला विषय सतवणार आहेत ना तेच तिथं डिस्टर्ब करणार, पण आपण नाही सोडायचं. आपण पिक्चरमध्ये पाहिलेलं, एखादा जर ध्यानाला बसला तर इंद्रवरून रंभा उर्वशी पाठवतो, काम क्रोध लोभ काही सोनं पाठवतो, कोण विषय पाठवतो, पण त्यावेळेला तो ध्यानात बसलेला असतो, तिकडं पाहतच नाही. ती स्थिती आपल्याला होणार. पण ह्या पण स्टेपमधून गेलो पाहिजे की मला चिंतनात मन नाही लागत, बरोबर आहे, मग बरोबर चाललेलं आहे तू, कारण ते तुला तिकडं घेऊन जाणार आहेत. त्यामुळं गतभोगाचा कोणताही विचार विषाद न करणे, वर्तमान काळामध्ये काय चाललंय ते बघायचं. संत वर्तमान काळात जगत असतात, भविष्याची आणि भूताची चर्चा करत नाही. भूतकाळात काय घडलं त्याचा विचार करत नाही, भविष्य काळात काय घडेल याचं चिंता नाही. वर्तमान काळात काय चाललंय, आत्ता या घडीला मला या सिच्युएशनला काय करायला पाहिजे. गत उपभोगाचा कोणताही विषाद न करणे, भविष्यकालीन कोणताही विचार चिंता न करणे. पुढे काय होईल, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, पुढे तू स्वतःला शरीर समजत असेल तर काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, मग LIC काढून ठेवायची, माझ्या नंतर काय होणार आहे, पोरांचं काय होणार आहे, मी आजारी पडले, अरे तू शरीर नाही म्हणजे तुझ्या सगळ्या चिंता संपल्या, मग करायचं नाही का, असतील त्या सुविधेचा उपयोग पण करून घ्यायचा, परंतु त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही. भविष्यकालीन कोणतेही विचार चिंता न करणे. मागच्या याच्यात काय सांगितलं, अरे उलट तो पाहतो, म्हणतो आता मला जायचं, आता मला जायचं, आता माझं काम आटोपलंय, बस झालं, असं त्याला वाटलं पाहिजे. असं कधी वाटेल त्याला, ज्यावेळेला त्याची आसक्ती तुटेल. एखादा जर म्हणला मग जा, तर लगेच निघायची बी तयारी पाहिजे ना. भविष्यकालीन कोणताही विचार चिंता न करणे, वर्तमानकालीन गोष्टी संबंधी सुद्धा औदासीन्य असणे. आता वर्तमान काळात काही जरी घडलं त्याच्याबद्दल भक्त ऐसे जाना जे देही उदास, झालं झालं संपला विषय, बस. त्याचं मनाला लावून घेतलं तर तुमचा विषय बदलणार. तुमचा विषय काय, हेची करणे आम्हा काम, हो बस, आणि दुसरे मज नाही आता, नेमली या चित्ता पासून या. त्याच्यासाठी भजन कीर्तनाला आपण का हजर राहायचं, की अशी काही काही गोष्टी अशा आपल्याला एखादं प्रमाण पाठवत, अरे असे अनिक दुसरे मज नाही आता. अनिक म्हणजे काय, बस पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, बस मला आता दुसरं काहीच नाही, माझ्या डोक्यात फक्त पांडुरंग, जागृतीत स्वप्नात आणि वर्तमान काळात जे काही काम करत असे. मग काय होईल, मग पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. मग माझ्या जीवनाला तसंच वळण लागल्यानंतर माझ्या डोक्यात दुसरं काहीच येणार नाही. वर्तमानकालीन गोष्ट संबंधी सुद्धा, आता त्या ताई सकाळी आल्या होत्या, त्या कशा बोलत होत्या, बापरे, ते म्हणले बाबा रात्रंदिवस माझ्या डोक्यात तोच विषय, मला काहीच नाही, मला असं वाटलं आज माझं काम होतं का नाही, मी दुसऱ्याकडे कामाला होते, म्हणलं मला लवकर जायचंय, तर त्या बाईने अर्धी कामं थांबवून ठेवली. हो, आतून जी ओढ असते ती त्या माणसाला तिथपर्यंत घेऊन जात असते. औदासीन्य असणं या जगामध्ये, त्याचं नाव भक्त ऐसे जाना जे देही. आपण देहावर उदास झालं पाहिजे, आपल्या कर्मावर उदास झालं पाहिजे, झालं झालं होईन होईन, पण आपण आपला रस्ता सोडायचा नाही. गावावरून येताना गाडी खराब झाली म्हणून रस्ता सोडतो का, दुसरी गाडी पकडतो, तिसरी. आता काल येताना अर्धा पाऊण तास आम्ही स्टँडला उभे, तिथे कधीच एवढा प्रॉब्लेम नाही, एवढं लेट का, तर म्हणलं एक गाडी खराब झाली, तिच्या शेजारी थांबली, ती नीटच होईनी म्हणून त्याच्यातले पॅसेंजर याच्यात पाठवले, ती गाडी टोटल गच्च झाली, कारण पाऊण तासात एकच गाडी आली होती, तेवढं होणारच लोड. तसं होतं. तसं आपलं पण लेट फास असलं तर कर्माचा लोड असेल तर थोडं होणार. काय बोलायचं होतं, आम्ही जरी आस झालो टाकू, आम्ही जरी, ते मोबाईल हे घ्या, आम्ही जरी आस झालो टाकोनी उदास, कोण भय, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. बघा, आम्ही जरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी, हरी पुढे मरणाचे हरी. आता मरणाचं कसलं भीती राहिली, मरण कोणाला आहे, शरीराला आहे का आत्म्याला आहे, मरण कशाला आहे, शरीराला आहे. आणि शरीर काय, मी नाही, मी कोण आहे, आत्मा आहे.
वर्तमानकालीन गोष्टी संबंधी औदासीन असणे हे जीवनमुक्ताचे लक्षणे. जीवनमुक्त साक्षात्कारी मानव गतकाळातील अपयशांचा आणि शोकाचा विचार करीत नाही. मला एक महात्म्याने विचारलं होतं, आम्ही मेळावा चालू केले असते परंतु पुढे भविष्यात चालतील की नाही म्हणून आम्ही चालू नाही करत. मग मी आपले सिनियर होते, मी म्हटलं ज्ञानेश्वरीत लिहिले, केलेलंच कार्य चालू राहिलं काय, मध्ये रखडलं काय, त्याचं त्याच्याशी काही संबंध नाही. कारण पूर्णामध्ये कोणती गोष्ट अपूर्ण राहत नाही. जोपर्यंत जे व्हायचं तोपर्यंत ते होतच असतं आणि जेव्हा ते राहणार असतं तेव्हा ते राहतच असतं. त्याच्याशी आपल्या कोणते त्या साधूच्या वागण्याने जगाचं कल्याण होतं का वाटोळं होतं तसं त्याचं त्याला खबर नसती. कारण त्याला त्याच्या शरीराची खबर नाही, तर त्याला बाकीच्यांचं काय, जाता जाता काय झालं तर झालं त्याच्याकडून. तो भविष्य कालाबद्दल काळजी करीत नाही. बघा, अपयशांच्या शोकाचा विचार करीत नाही. यश आलं अपयश आलं त्याची चिंता करत नाही. तो भविष्याबद्दल काळजी करीत नाही. भविष्याबद्दल कोणती काळजी करीत नाही. आजच्या काळजाबद्दल पूर्णपणे बेफिकीर असतो. आता काय करायचं, आता इथून गेल्यावर काय करायचं, अरे जे होणार आहे ते होणारच आहे. आणि घातलाय त्यावर भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि तुका म्हणे भार घातल्यावर होईल काय वारी नारायण. मग त्याचा पूर्ण विश्वास आहे. बरं, हे बी आता आहे ना समजण्याच्या भूमिका. अजून आपल्याला पुढे काय होणार म्हणून म्हणायचे तुका म्हणे घालू भार. जर अंतिम सत्य कळालं तर पुढे काय होणार आहे, नंतर काय होणार आहे, काय होणार आहे. आजच्या काळजांबद्दल पूर्णपणे बेफिकीर असतो. ज्याने उच्च तत्वाची अनुभूती घेतली आहे, उच्चतर तत्वाची अनुभूती घेतली आहे, तो गतकालही आठवत नाही. काय नाही मागचं त्यांना सांगा बरं. देवही डोक्यात ठेवत नाही आणि तो भक्तही डोक्यात ठेवत नाही. आपण जेव्हा पंढरपूरला दर्शनाला जातो तर लाईनमध्ये जाताना अगदी देवाच्या अगोदर जायच्या अगोदर कोणाचं दर्शन होतं, अगदी देवाच्या अगोदर जाताना देवाकडे जायच्या अगोदर एक दर्शन होतं आपलं, कान्होपात्रेचं. बघा, ती कान्होपात्रा वेशीची नाचणाराची मुलगी, असं देवाने विचार नाही केला आणि तिने विचार नाही केला, भविष्याची नाही केली, गतकालाची नाही केली. बस मी देवा तुला भेटायला आली. बस तिला त्या निर्जीव झाडाचं दर्शन घेऊन मग तुम्हाला पुढं जायचंय. त्याचं तसं आहे का, गुणदोष काही विचारत नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी गुणही नाहीत आणि दोष नाही. ज्याने उच्चतर तत्वाची अनुभूती घेतली आहे तो गतकालही आठवत नाही. ना त्याचे पुनर्जीवन जगतो ना त्याचे पुनर्जीवन. माग जसं जगत होता तसं नाही. आता त्याच्यामध्ये काय झालं, परिवर्तन झालं, स्थित्यांतर झालं, बदल हा आवश्यक आहे. काय मागतात ते, गीता काय सांगते की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. वाल्मिक ऋषी होणार, तुळशीदास बायकोच्या मागे पळत होता, पण आता मात्र तो बदलला, रामायणाचार्य झाला. हा बदल जरुरीच आहे, जरुरीच आहे. गतकालही आठवत नाही, त्याचे पुनर्जीवन जगत नाही, मागचं आठवत नाही. याचा अर्थ मागच्या सारखंच तो वागत नाही. आता त्याची अवस्था बदलली, आता तो पहिल्यासारखा राहिला नाही, परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. रस्त्यावरचा कुत्रा सुद्धा ओकून टाकलेले पुन्हा चाटत नाही, त्याप्रमाणे मागचं जीवन तो जगत नाही. गतकाळात जे जीवन त्याने व्यतीत केलेले असते ते तो जगत नाही व भविष्यकालाबद्दल चिंता करत नाही. आणि वर्तमान काळात तो कधी क्षोभित होत नाही. वर्तमान काळात चिडचिड होणार नाही त्याला. असं का झालं, असं झालंच का नाही, त्याला झालं होईल, आपल्यावर पण होईल. प्रसंग आल्यानंतर त्या काळाला थोडंसं आपण व्हायबल होणार, पण नंतर संत तेथे विवेक. पहा ना, आपल्या जीवनात पण होतात ना कधी कधी. आपण गाडी चालवताना टक्कर होती काय, थोडंसं चिडतो, काय होतो, किती पण असू द्या. मी पाहिलं, मोठे नाव नाही घेत, आपल्यातले बाबा आहेत, सिनियर बाबा, कधीच आपल्याला कधी काही ते बोलणार नाही, नाव नाही सांगत. तुमच्या लक्षात आलं, बाबांचे रिलेटिव्ह आपल्या टिळक रोड, आणि गाडी चालवली, एकाने फक्त असा कट मारून गेला तरी ते म्हणले ए ठोन घ्या, ए बाईला, आज न बोलणारा माणूस. कारण का, त्यावेळेला तो तसा घटना घडतो. आम्ही हसलो सगळे, काय नाही म्हणले, गेलो बोलून तसं. कारण ती प्रकृती तशी त्यावेळेला त्याच्या होणार. ज्यावेळेला गरमीमध्ये तुमची बॉडी गरम होणार ना, थंडीमध्ये थंडी होणार ना, परंतु तुमच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. आणि झाला तरी संत तेथे विवेका असण्याची गा, सुखी संतोषानं यावे आणि दुःख विषादानं बाजावे, लाभा लाभ न धरावे मनामन. ही एक साधकाची स्टेप आहे आणि ही पूर्णत्वाची स्टेप आहे. त्याला कशाचीच का आठवण नाही. आणि इथे येताना सांगितलं, बाबा इथं आल्यावर तुमचं एखादा म्हणेल मी परमार्थात आलो, माळ घातल्या भरभराट वाटोळ होणार, भरभराट नाही होत.
वाटोळं होणार म्हणजे काय? तुम्हाला देव मोकळं करत जाणार. तुमचे जेवढे जेवढे चिटकलेले संबंध आहेत तेवढे तेवढे तुम्हाला काय करणार? बाजूला करणार. देव आला घरात त्याच्या संसारावरची रापडी. त्याच्या आईचे, बहिणीचे, नातेवाईकांचे संबंध नाजूक नाजूक होत जाणार. आणि तसं आपण आपलं प्रत्येकाचं आत्मपरीक्षण करायचं. सगळे आपल्यापासून ऑटोमॅटिक बाजूला चालले समजायचं. देव म्हणतो तुला निसंग करतो. निसंग तुम्हा एकट राहणे नाही कटकट सावो येत. हो, आता बघा बरं, आपल्याला परिणाम नाही तर पाहुणे म्हणजे आपल्याला हा असा आहे तो तसा आहे, त्याच्याशी कसं वागायचं. आता कोणाशी घेणं देणं. हम हमारे मस्ती में और आग लगे बस्ती में. अनावर प्रक्षोभ दुःखी आहे, त्याला काही त्रास. कुठे किती नंबर वाचले होते? हा, इकडे आलो होतं मला. 33 वाचलं होतं ना. तो जगत नाही व भविष्य काळा मागील तसंच जीवन जगत नाही आणि भविष्य काळाची चिंता करत नाही. वर्तमान काळात तो कधी क्षोभित होत नाही. त्या विषयाच्या आरी जाऊन चिडचिड होणार नाही. झालं, द्या सोडून द्या विषय कटकाला. 434 वाचतो आता. गुण आणि दोष यांनी युक्त असलेल्या आणि विलक्षण स्वभावाच्या या संसाराविषयी सर्व प्रसंगी चित्तात समदर्शित्व ठेवणे हे जीवनमुक्ताचे लक्षण होय. कसं आहे? गुण आणि दोषांनी युक्त असलेला हा संसार कसा आहे? गुणदोषांनी भरलेला आहे. सुखदुःखांच्या खिचडी येते. म्हणून तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोपांच कंठ दाटे. नको वाटतो प्रपंच, बस झाला आता बस. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आपल्याला कसा वाटतोय? शिंदे साहेब, प्रपंच कसा वाटतोय आपल्याला? कडू का गोड? अहो, सांगायला सुद्धा आपल्याला भीती वाटते. कडू म्हणावं तर आपण चिटकलेलो आहे, आणि गोड म्हणावं तर मग इथं कशाला आलोय आपण? हे चाललंय आपलं कशासाठी चाललेलं आहे? उत्तर द्यायला सुद्धा घाबरतोय आपण. तुकाराम महाराज म्हणतात, आणि तुकाराम महाराज रिअल सांगतात मी कसा आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. बस झाला आता. बरं आहे का तो? आता या ठिकाणी पाहिलं तर साप पाहिल्यावर अंगावर काटा येतो, पण सापाचं निदान झाल्यानंतर, निरसन झालं, साप नाही रशीचे, संपली भीती. बघा, ही एक स्टेप आहे. ही एक स्टेप आहे तू करायची. नाम घेतल्यानंतर परिणाम झालेला आहे. पूर्णत्व नाही पण अपूर्णत्व पण नाही, त्या स्टेपला येते. रश्शीचं सापाची काय भीती राहायची आता? आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडवली या सेवा समर्थाची. मग आता बघा, त्याच्यामध्ये ते बीडचे महाराज म्हणले आता भय नाही. म्हणजे तुकाराम महाराज पहिलं होतं का? हो होतं, पहिलं भय होतं. आता नाही, पण पहिलं मात्र होतं. कारण पहिलं वाटत होतं साप आहे, आता कळालं काय? रश्शी आहे. श्लोक क्रमांक 400. गुणदोषांनी युक्त असलेला हा संसारच असा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, बोरं जर आपण घ्यायला गेलो, बोरं, आणि समोरच्याने तोंडात टाकलेले, त्याला विचारतो कशी आहेत बोरं? तो आंबट गोड आहेत. तसा हा संसार कसा आहे? आंबट गोड आहे. म्हणून रुची आहे त्याच्यामध्ये. कधी आंबट अनुभव येतं, कधी गोड. आणि बोरं आंबट गोडच खायला बरी का नुसतीच गोड बरी? आंबट गोड बरी. म्हणून हा संसार आंबट गोड आहे. आणि विलक्षण स्वभावाच्या या संसाराविषयी सर्व प्रसंगी चित्तात समदर्शनी ठेवणे. विलक्षण आहे. आज चांगला म्हणणारा माणूस उद्या वाईट म्हणेल, उद्याचा वाईट चांगला म्हणेल. या जगामध्ये चांगले आपण आता गाडी चालवताना किती पॅसेंजर कसे चांगले भेटतात, कधी वाईट भेटतात. काही काय म्हणणार, ते जर गेले ना पायनॅपल ज्यूस घ्यायला, 40 रुपयाचा ज्यूस आहे, त्यांनी घेतला तर तो मला पण म्हणणार घ्या, आणि भाडं होणार आहे 20 रुपये, आणि ज्यूस कितीचा? आपल्याला परत भाडे घ्यायची लाज वाटते. तो म्हणतो नाही वो तो भाडा ले नाही पडेगा, वो तो आपलं रितसर आहे. आणि काय काय म्हणतात, भाडा चाहिए की मार चाहिए? फटके पाहिजेत का भाडं पाहिजेत? काही अशी वेळ त्याला वाटतं काय नको बाबा, जातो मी निघून. म्हणजे असं त्यावेळेला तुम्ही कसे पाहिजे? समदर्शी पाहिजे. तुमची भूमिका सम पाहिजे. सर्व प्रसंगी चित्तात समदर्शित्व ठेवणे अंतःकरणात हे जीवनमुक्ताचे लक्षण होय. जाणीवेच्या या पातळीवर जे सर्व काही अनुभवले जाते ते मन बुद्धी विना. त्यावेळेला आपल्याला मन नाही राहणार, त्यावेळेला आपल्याला बुद्धी नाही राहणार. पण हे आपल्याला कळणार नाही, आणि तिसऱ्यालाही कळणार नाही याला मन आहे का नाही, याला बुद्धी आहे का नाही. मग आपण परमार्थी माणसं नाही, वेडा आहे का, याला काही कळत नाही. हो, तो वेडाच आहे. हे कळतं कुठं? बुद्धी त्याची संपली, बुद्धीचं संपलं काम. त्या स्वरूपाच्या ठिकाणी गेलं, मन संपलं. जाणीवेच्या या पातळीवर जे सर्व काही अनुभवलं जाते ते मन बुद्धी विना. त्याच्याकडं मन नाही, बुद्धी नाही. आपल्याला अजून सगळं आहे, मनाबद्दल आहे, बुद्धीबद्दल आहे. हे मला पटत नाही, हे मला पटतं, हे मला चांगलं कळतं, हे मला कळत नाही. त्याला कळत नाही असं नाही, त्याला जे कळायला पाहिजे ते कळालं, आणि आपल्याला जे कळायला पाहिजे ते कळत नाही. बाकीचं आपल्याला कळतं, नासक्यातलं आपल्याला कळतं, शाश्वतातलं आपल्याला कळत नाही. या गोष्टी वैविध्यपूर्ण जगतातील असल्याखेरीज
आपणास कशाचाही अनुभव येत नाही. बघा, मन नाही, बुद्धी नाही, आणि या जगामध्ये विविधता कशामुळे? मनामुळे आणि बुद्धीमुळे. हा लय हुशार, हा मंद, हा जरा मीडियम आहे. बरं, मन, याचं मन लय चांगलं आहे, याचं मन निर्मळ आहे, याचं मन अशुद्ध आहे. याच्यामुळे सगळं विविधतेने नटलेले. मग हे ओळखण्याचं यंत्रच त्याच्याकडं नाही. आता चष्माच नसेल तर वाचताच येत नाही आपल्याला. तसं मनच नाही, बुद्धीच नाही. त्यामुळं गुणदोषाच्या याच्यात भरू पडी नये, गुणदोषा भरी न पडावे मनाने. शेवटचं चरण, गुरु शिष्यपणे अधम लक्षण. तुका म्हणे गुणदोषी न पडावे सोशी. त्याच्यामध्ये गुणदोषाच्या आरी नाही जायचं. कोण अजून काय बोलत होतं? हा, नाही, ते नाही विचारत, पण आपणच नाही पडायचं. आता ते विचारत नाही गुणदोषी, आणि हा जे याच्याकडून गुणदोष गेले. आणि जर गुणदोष आपल्या डोक्यात असले तर तुझं हवा आहे देव तरी हा सुलभ उपाय, अनेकांचे कानी गुणदोष म्हणा. आता ते बघत नाही, पण तू बघू नकोस. आणि हा बघतच नाही. ते आता कंडिशन आहे. केवळ सापेक्ष अनुभव उपलब्ध होत असतात. बघा, मन बुद्धी असले का वेगवेगळे अनुभव येणार. हा चांगला, तो तसा, तो तसा, हा असा, थंड उष्ण, शीत उष्ण, असे अनुभव येणार. पण ते केवळ सापेक्ष अनुभव उपलब्ध होत असतात. ते मन बुद्धीमुळेच. चांगले वाईट कशामुळे अनुभव येतात? मन बुद्धीमुळे. शुद्ध जाणीव तत्व ते की जेथे मन आणि बुद्धी आपल्या विक्षेपासह नसतात. कोणताही विक्षेप नाही. मी असे महात्मा पाहिला की सांगितलं, म्हणले आम्ही गेलो महात्म्यांकडं आणि अनुग्रह घ्यायला घेऊन गेलो होतो. अनुग्रह घ्यायला गेलो, तिथं कडाक्याचं भांडण चाललं होतं शेजाऱ्यांशी. आता आम्ही म्हणलं कसं काय अनुग्रह द्यायचं? मग त्यांचं सगळं झालं. म्हणले कसं काय आलं? म्हणले बाबा यांना अनुग्रह द्या. बरं ठीक आहे बसा. म्हणले घ्या, तांब्या बिंब्या घ्या. दिला अनुग्रह, आले निघून. बघा, हे कसं काय? ते बी खोटं खोटं आहे, हे बी खोटं खोटं आहे. असं भांडण झालेले. आता आपण म्हणा याच्या भांडणामध्ये आपलं अनुग्रहाचं कुठं? ते म्हणले काय काम काढलं? म्हणजे यांना अनुग्रह द्यायला घेऊन आलो तर बसा ना. म्हणले मग बसू बाजूला. बघ, असा आपला विषय आहे. आपल्याला बाबांनी हा विषय दिलेला आहे. कोणत्याही गोष्टीशी तुम्ही समरस राहू शकत नाही. तिथे राहून तुम्ही त्याच्यात नसणार. पाण्यात बोट असणार, पण बोटीत पाणी नसणार. तैसे असावे संसारी, जववरी प्राक्तनाची दोरी. संसारात राहायचं, तेवढ्या पुरतं राहायचं. शुद्ध जाणीव तत्व ते की जे मनबुद्धी आपल्या विक्षेपासह नसतात. यांना परवा निरोप पाठवला होता एकाने. हे विनेकरी आहेत उद्यापासून. आणि यांचे विनेकरी तुम्हाला माहिती, यांचं डोकं ठिकाणी होतं, हुकलं तर हुकलं. तर ते समोरच्यानी सांगितलं, गेल्या वर्षी यांना पाठवलं होतं, बाबा ह्या वर्षी पाठवू नका, ते अंगावर हे करतात. तर म्हणलं ठीक आहे. यांना निरोप पाठवला. हे म्हणले येतो, आलं तर आलो, नाही तर राहिलं. दुसऱ्या दिवशी फोन आला, कोणी भेटलं का? म्हणलं कोण रिकामं आहे 8 दिवस तिथं कंटिन्यू थांबायला संध्याकाळी. ते म्हणले मग एक काम करा, आता पाठवा त्यांना. आता गुणदोष रहित त्यांनी स्वीकारलं, कारण विना वाजवाय कोणतरी पाहिजे. मग देवाने त्यांना तसं केलं, तुम्ही गुणदोष पाहू नका, तुमचं कामाशी मतलब, विना वाजला पाहिजे. मन बुद्धीचे सर्व अनुभव हे चांगल्या वाईटाचे गुणदोष विशिष्ट मिश्रण असतात. आपलं मन आहे ना, चांगला विचार करतं, वाईट करतं. बुद्धी काय करते? चांगलं वाईटाचा फरक करते. ते तसं नाही करत. जसं अर्जुनाला याला सांगितलं, दुर्योधनाला चांगला शोधून आणि त्याच्याकडं मन आहे बुद्धी आहे. तो म्हणतो एकही चांगला दिसत नाही. धर्मराजा म्हणला कोणाला हात लावा, चांगला आहे. जे जग चांगले वाईट पुण्यपाप सुखदुःख या वैशिष्ट्यांनी भरलेले असते. हे जग आहे ना, या जगामध्ये असंच आहे. आणि तसं असलं तरी जग चालेल. आता आमच्या मामाचा मुलगा, त्याला म्हणलं माळ घाल. तो म्हणला का? माळ घातल्या म्हणलं मच्छी खायची नाही. तो म्हणला मग सगळेच माळकरी झाले तर समुद्रातून बाहेर मासे येतील, मग ते मासे जास्त झाले मग म्हणलं मासे कमी होण्यासाठी जर तू नसतील माळ घालत तर बरोबर आहे तुझं, कारण ते तकलीफ देणार आहे, त्यामुळे तू ती तकलीफ कमी करत असतो आहे की नाही. असं विषय सांडील तर महादोष केवी वसिजे. लटिका नाही का होणार? मग संसार हा खोटा शब्द होईल. मग संसार खरा आहे दाखवण्यासाठी हे लोक कुथाकुथी चालू आहे यांची. संसार खरा आहे मग त्याला मेहनत करतात. संसार आहेच नाही. या हे जग चांगले वाईट पुण्य पाप सुख दुःख या गुणवैशिष्ट्यांनी भरलेले असते. ते स्वरूपता ब्रह्माहून वेगळे असते.
अनंत तत्वात वैविध्यपूर्ण जग नसतेच. हे जग ब्रह्मापेक्षा वेगळं दिसतंय, वेगळं आहे, परंतु ते तसं वेगळं नाहीये, परंतु त्याला चिटकल्यामुळं तसेच आपण पहिल्यापासूनच तसे आहोत. पण बाबा भेटायच्या अगोदर आपण कसे होतो आणि बाबा भेटल्यानंतर आपण कसे आहोत. हां, मग आता बदल झालेले आपल्यामध्ये. ब्रह्मांड वेगळे असते. अनंत तत्वात वैविध्यपूर्ण जग नसतेच. जेव्हा तुम्ही या अँगलने पाहणार तेव्हा जग नाही, पण जेव्हा तुम्ही या जगात राहता त्यावेळेला तुम्हाला दिसणार हे जीवनमुक्ताला, त्याला हे बी कळतं हा चांगला आहे वाईट आहे, पण तो बोलत नाही. तो बोलत नाही. त्याला कळतं कोण कसं आहे कोण कसं आहे, पण तो बोलत नाही. कारण तो वैविध्यपूर्ण जग नाही बघत, तो एकतेचं जग बघत असतो. आणि हेच त्याची साधना आहे. जर त्यांनी वैविध्यपूर्ण पाहिलं तर त्याचं लॉस आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम जर तुम्ही बघत असणार विचित्रपणा, तर तो तुमचा भ्रम आहे, तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही आपण समज दृष्टी राहिले पाहिजे. देव झाले अवघे जन गुण दोष हरपले. अनंत तत्वात वैविध्यपूर्ण जग नसतेच. ती अशी अवस्था होय की जेथे आपण मन आणि बुद्धीच्या अतीत झालेलो असतो. आपल्याला अजून चांगलं वाईट दिसतंय ना, अजून आपल्याकडे मन आहे बुद्धी आहे. म्हणजे नसतं का वागताना कधी कधी तसं वागावं लागणार, पण अंतकरणाची भूमिका काय आहे तुमची. आपण पोरांना मारतो, शिव्या देतो, आई माईवर शिव्या देतो. मग ती पोरं म्हणतात मला कुठं शिव्या देतात, तुमच्या बायकोला शिव्या देता. हं म्हणजे आपला शिव्या देणे हा उद्देश आहे का त्यांना? नाही, परंतु त्यांना सांगण्यासाठी बोलण्यासाठी कधी कधी जरा सीधा उंगली से घेणे निकलता है तो टेढ़ी करनी पड़ती है. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. ऐका अरे बाबा बस झालं, इथं आपलं उरकायचं नाही, आपल्याला काही त्रास नाही होतो. मला काही नाही त्रास असू दे. मनोनी तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी. हा, नेने पाप पुण्याची गंधी. नदी विटाळू जायचा. गंगा मिनलिया नदी नदी विटाळू संपला. तिथं त्यावेळेला ते घाणेरडं पाणी जरी जाऊन त्याला भेटलं तरी तिथला विटाळ संपला. मन आणि बुद्धी याच्या अतीत झालेला असतो. जे सत्य स्वरूपाची अनुभूती घेतात ते या जगाकडे समदृष्टीने पाहतात. जे सत्य स्वरूपाची अनुभूती घेतात ते या जगाकडे समदृष्टीने पाहतात. सगळ्यामध्ये काय पाहणार तर समबुद्धी घेता. तेवढी लगेच पण नाही होणार. ज्या घटना घडणार ना त्या तुम्हाला समदृष्टीवर घेऊन जाणार आहे. तुमची समदृष्टी नसली, विषमदृष्टी असली तर कोणतरी तुम्हाला डिवचणार. डिवचल्यानंतर परत तुम्हाला समदृष्टीवर आणणार. साहजिकच ज्यात वैविध्यपूर्ण जी जग विलीन झाली आहे बघा, अशा निरपेक्ष तत्वाची ज्याने अनुभूती घेतलेली, जग त्याच्यामध्ये मावळून गेलेलं आहे, जग त्या परिस्थितीमध्ये मावळून गेलेलं. असा निरपेक्ष तत्वामध्ये येतो. त्याला सापेक्ष तत्व नाही, वेगळेपणाच नाही, एकच तत्व तो पाहत असतो. साहजिकच ज्यात वैविध्यपूर्ण जग विलीन झाली अशा निरपेक्ष तत्वाची ज्याने अनुभूती घेतली आहे आणि जेव्हा तो जगाकडे मागे वळून पाहतो तेव्हा तो अवश्यमेव समदर्शी होणारच. सर्व परिस्थितीत समत्वाने पाहणारा. त्यावेळेला तो थोड्या वेळाने नंतर म्हणा जाऊ दे काय नाही, असा समदर्शी होऊन जाणार. तो काहींना लगेच राहणार आणि काहींना थोडंसं लेट फास होणार. त्या बघा बरं, नाथबाबांवर 100 वेळा थुंकला तरी ते काय म्हणले, जा बाबा जा. काय येशू ख्रिस्तांना ज्याने मारलं आणि टीप द्यायला गेला का आता येशू ख्रिस्त येते, त्याला ते म्हणले जा जा तुझं काम कर आणि आता एवढं खाऊ खा, शेवटची आपली भेट आहे, जा तुझ्या कामाला मोकळा होत गेला तो. त्यांना हे कळालं का आता हा टीप द्यायला चाललाय तिकडे, मी इथे आहे म्हणून, जा तुझं काम कर. त्यावेळेला त्यांनी राग नाही धरला, रुसवा नाही धरला. हा भगवान कृष्णाची ती दृष्टी ती तुम्हाला तशी करायला सांगतात. गोळी खाऊ का बोलतात. अशी गोळी मला पहिल्यांदा चकवे बाबांनी एकदा दिली होती पहिल्याच कीर्तनात. मी म्हणलं बोलता येईल का, आता टॅक्ट माहीत झालेली नाही. अशा निरपेक्ष तत्वाची ज्याने अनुभूती घेतली आहे आणि जेव्हा तो जगाकडे मागे वळून पाहतो तेव्हा तो अवश्यमेव समदर्शी होणारच. हे परमार्थात झालंच पाहिजे. चांगल्या माणसाबद्दल बी चांगलाच वाटलं पाहिजे आणि वाईट माणसाबद्दल सुद्धा, कारण त्याच्याकडे चांगलं आणि वाईट पाहण्याची बुद्धी संपलेली आहे. त्याचं मन राहिलेलं नाही, त्याची बुद्धी राहिलेली नाही. सर्व परिस्थितीत समत्वाने पाहणारा, त्याचं नाव आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कधी पाहू शकतो, पुसवनिया ठाव मी वेगळा आहे.
हे जेव्हा संपणार ना तेव्हा समदृष्टी, मी बी त्यांच्यातलाच एक आहे. आणि मी जर वेगळा आहे तर मग ते सुद्धा वेगळे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव, अहंतेचा तोच संत साधू ओळखावा निका येर ते जाणावे. असा निक्याचा शोध घ्यायचा. आपल्याला कळालं ना हा निका नाही, तेवढ्या पुरतं त्याचे संबंध ठेवायचे, जास्त त्याच्या आहारी पण नाही जायचं. हा, आणि निका कळाला ना तर त्याला सोडायचा पण नाही. स्वाभिमानी आत्मा, स्वप्नाभिमानी आत्मा, स्वप्नामध्ये स्वप्न जगत अनुभवतो. बघा आता आपल्याला जर हे जगत सत्य वाटत असेल अजून, तर समजायचं आपण कुठे स्वप्नात आहे आपण. आणि आपल्याला बाबांनी सांगितलं आपण हरिपाठात नाचून नाचून हैराण झालेलो आहे. काय पडीला विसर, आणि अजून तर स्वप्न जसं आहे तसं स्वप्नाचा विसर पडत नाही. स्वप्न तर ठाम आहे अजून. हे जगत एक स्वप्न आहे आणि ते स्वप्नाबद्दल कळालंय खोटे आहे, त्याच्या कुठे नादी लागणार आहे आपण. स्वप्नाभिमानी आत्मा स्वप्नामध्ये स्वप्न जगत अनुभवतो. स्वप्नात झोपेत असतो त्या स्वप्न अनुभवतो. जागे झाल्यानंतर तो स्वप्नातला होतो का? स्वप्नातली बायका मुलं राजा झालेलं आहे वगैरे ते जगतो का? नाही. बरं मग ते स्वप्नातलं जगत कुठे गेलं? जागृतीमध्ये विलीन झालं. स्वप्नातलं जगत कुठं गायब झालं? जिथून निर्माण होतं त्या स्वरूपामध्ये विलीन झालं. स्वप्नाभिमानी आत्मा स्वप्नामध्ये स्वप्न जगत अनुभवतो. जागृतीनंतर त्याच्या लक्षात येते की स्वप्न जागृतीतील स्वप्न जागृत अवस्थेतील जगात विलीन झाले आहे असे समजा. बघा आता रात्रीचं पाहिलं स्वप्न कुठं गेलं? बाहेर सृष्टीत आहे कुठं? मग ज्या मनातून निर्माण झालं होतं, ज्या जाणीव तत्वातून निर्माण झालं होतं, त्या जाणीव तत्वामध्ये विलीन झालं. ते त्या ज्ञानासह त्या पुन्हा स्वप्न जगतात ढकलले तर त्याचा स्वप्न जगताबद्दल काय प्रतिसाद राहील? आता त्याला कळालं स्वप्न खोटं आहे, त्याला परत म्हणलं जा स्वप्नात जा, तसंच राजा जग. काय त्याला किंमत राहणार आहे? हा, जसं आपण काल पाहिलं की आजोबा बी क्रिकेट खेळतात नाताबरोबर. आता दोघं दिसताना खेळताना दिसतात. आजोबा बी क्रिकेट खेळतात आणि नातू बी खेळतो. आणि त्या नातानी फोर मारल्यावर आजोबा पण पळत जातात पकडायला वगैरे. अरे रे रे रे, अरे मी हारलो तू जिंकला. आता हे करत असताना जसे आजोबा लहान होते तेव्हा हारले आणि जिंकले तेव्हा जशी चिडचिड होती तशी आता आजोबाची होईल का? आणि आजोबाची जर तशीच झाली आणि ती बॅट घेऊन नाही तर स्टंप घेऊन जर त्या नाताच्या डोक्यात मारली तर लोक म्हणतील तू आजोबा कसा, तुझं टाळकं ठिकाणी होय का, तुला काही ज्ञान बी नाही का? नाही. म्हणजे ते जगत आता खेळतो पण खोटं खोटं खेळतो, खरं खरं खेळत नाही, पहिल्यासारखा नाही. तर त्याचा स्वप्न जगताबद्दल काय प्रतिसाद राहील? आहेच नाही. त्याच पद्धतीने ज्याने उच्चतम तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे तो या जगात कसा वागतो, त्याला ज्ञान झाले तो कसा वागतो? उपकरणामुळे तोही सुख दुःख भोगत असतो. त्याला हे शरीर आहे ना, त्याला सुखाचा पण चटका कळतो, दुःखाचा पण कळतो. त्याला पण सुख होतं, त्याला पण दुःख होतं, परंतु तो समजतं हे खोटं आहे, हे क्षणिक आहे. पिक्चरमध्ये एखादा हिरो रडतो, मग तसाच घरी शूटिंग झाल्यावर रडत रडत घरी जातो का तो? नाही. तेवढ्या वेळापुरतं त्याला काम दिले ना रडायचं आणि कधी कधी हसतो. त्याला काही कोणी गुदगुल्या गेलेल्या असतात का त्यावेळेला? आणि काही खरं खरं आनंद झालेला असतो. आता पिक्चरमध्ये एखाद्याला मुलगा झाला तर खरा मुलगा झालेला आहे का? आणि मग पिक्चरमधला मुलगा जाताना घरी घेऊन जाईल का? जसा मच्छिंद्रनाथ घेऊन गेले होते तसा नाही घेऊन जाणार. उपकरणामध्ये तोही सुख दुःख भोगत असतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे हास्य असते. हो, सुख दुःख पाहत असताना म्हणतो देवा चांगला आज चांगले माझ्या दरवाज्यात पुढं एक खेळ मांडलेला आहे तू. आज एक खेळ उद्या एक खेळ. किती स्पीडनी चालतो माहिती का खेळतो? कळत नाही. तुम्ही चित्रपट पाहता आणि मागे बघा बरं, ती रील किती स्पीडनी पळत असती, पण ते चित्र तेवढं स्पीडनी पळते असं वाटत नाही. आपलं स्पीडनी एवढं चाललेलं आहे, सन 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 सन. का चाललेलं आहे? इतरांचं चाललंय ना आपलं चाललंय. आपलं भोगून चारण्यासाठी चाललंय आणि त्यांचं परत भोगायसाठी चाललेले. एवढा संतांच्या संगतीतला परिणाम आहे. आपलं भोगून सारण्यासाठी, भोगून सांडिले कलेवर भवभ्रमाचा व्यापार. हे आता भोगून क्लिअर करायचं आणि त्यांचं हे भोगून परत दुसरं भोगायला यायचे, हे भोगून परत दुसरं यायचंय, त्याच्यासाठी त्यांची रील पळते, दोघांची रील पळते. पण एक भोगून चालण्यासाठी. आपल्याकडं कधी कधी आता सुख दुःख पण येणार कव्हर करायचं ना, त्यांना कव्हर करायचे. कर्ज आहे आपल्यावर.
आणि ते भोगायचे, तर काय करतो, इकडे पोटाला चिमटा घेतो आणि तिकडे हप्ते पटापट भरतो, नंतर मग नीलच राहणार आहे. नंतर एकदा सगळे कर्ज मोकळे झाल्यानंतर काय नीलच आहे. त्याप्रमाणे स्वप्न सुख दुःख पण येणार. उपकरणामध्ये उपकरणामुळे तोही सुख दुःख भोगत असतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे हास्य असते की जे पाहिल्यावर जगालाही त्याला वेगळ्या दिशेने नेणे भाग पडते. तुम्ही बघा बरं, तो सुखदुःखात असल्यास सुद्धा हसतो वगैरे, त्याच्या चेहऱ्यावरचा वेगळा भाव पाहिला जगाला वाटतं याला काहीतरी वेगळ्या दालनात घेऊन जा. तुम्ही पहा बरं, एखादा तुम्हाला रस्त्याने भेटू द्या बरं, तो मर्याचे देवारेवाले दिसू द्या बरं, त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? ती हसतात ना, त्यावेळेला आपल्या खिशाला लगेच हात जातो आपल्या. पण त्यांचं हसणं आपल्या अंतःकरणात गेलं पाहिजे. आपण त्यांना म्हणणार चला पुढे, समजायचं आपली तशीच परिस्थिती. आपल्या त्यांच्या हास्यातून काय दिसतं हे कळालं पाहिजे आपल्याला. त्यांच्या हास्यामुळे जग त्यांच्याशी तशा चांगल्या पद्धतीनेच वागणार. ते पाहिल्यावर जगालाही त्याला वेगळ्या दिशेने नेणे भाग पडते. ते जग त्याला वेगळंच समजतं. आम्हा तयाचे व्यसन किंबहुना ते निधधान, किंबहुना समाधान तो मिळेतही. जे मन त्याच्यात सुंदर तसेच विकृत भ्रांती निर्माण करते, ते त्या मनाची चाळे त्यात चांगले माहीत असतात. बघा, ते मन कधी कधी चांगलं निर्माण करतं, वाईट करतं, हे त्याला माहिती आहे. हे खेळ कोणाचे आहेत? मनाचे विकृत निर्माण करते, हे त्याला चाळे त्यात चांगले माहीत असतात. भोवतालच्या कोणत्याही सुखाने त्याची समचित्तता खंडित होत नाही. त्याच्या मनासारखं झालं म्हणून तो हुरळून जात नाही, तो त्याच लेवलवर असतो. आणि दुःख झालं तरी तो असा खचत नाही, तो त्याच लेवलवर असतो. नाना दुःख प्राप्ती जयाशी उद्वेग नाही चिंती, आणि सुखाचे नि आरती आडपैजे ना, त्याच्यामध्ये त्या सुखामध्ये तो गुंतत नाही, दुःखाने खिन्न होत नाही. जसा मेरू पर्वत, काय उदाहरण दिलेले, मेरू पर्वताचं उदाहरण दिले ना ओवीमध्ये. हा, वाऱ्याने हालत नाही, चालत नाही, मेरू स्थिर आहे पर्वत तो. हा, न पवता चाड न सांगे गेल्याची सेन करी. हा, जसा मेरू सुनिश्चळू मेरू जैसा, तो काही आलं त्याचं उरळून जात नाही, गेलं त्याच्यामुळं खचत नाही, असा सुनिश्चळू मेरू जैसा. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. श्लोक क्रमांक 435. सुखाकार आणि दुःखाकार अशा दोन्ही गोष्टी समोरासमोर आल्या असताना, बघा, सुखही समोर आले, दुःख समोर आलेले, अंतकरणात समवृत्ती ठेवून समरान. सुखाला तेवढीच किंमत, दुःखाला तेवढीच किंमत. दोन्ही बाबतही विकार निर्माण होऊ न देणे. विकार न निर्माण होऊ देणे म्हणजे काय? सुख झाल्यावर विहुळून जाणं, त्याला विकार म्हणतात. आणि दुःख झाल्यानंतर खजील म्हणून सुख. मगाची ओळ आता तुमची इथं आली, काय? सुख दुःखाचे सुखी संतोषानं यावे, आणि दुःख विषादानं भजावे, आणि लाभ किंवा हानी होईल न धरावे मना माझे. मला याच्यातून फायदा होईल का नुकसान होईल? अरे इथं फायदा नाही, नुकसान नाही. सकाळी म्हणजे सगळं खोटं हे करायचंय म्हणून करायचंय. दोन्ही बाबत चित्तात विकार निर्माण न होऊ देणे. विकार या शब्दाचा अर्थ काय? सुख झाल्यावर हुरळून जाणे, त्याचं नाव विकार. दुःख झाल्यावर खचून जाणे, त्याचं नाव विकार. म्हणजे त्याचा कोणताही परिणाम आपल्यावर होणे न होणे, हे जीवनमुक्ताचे लक्षण होय. जीवनमुक्त तो की जो देहात राहून देहाचा नसतो. किती स्पष्ट सांगितलं. हे कशासाठी सांगितलं? तो जीवनमुक्त असा असतो का? तुला काय व्हायचं का नाही नगद्या? हा, काय बाबा म्हणले, तुका म्हणे, नामा म्हणे, पण नगद्या तुझा काय अनुभव आहे? तुझा स्वतःचा अनुभव काय? माळ घातली आणि एवढं साधना करतो तर तू जीवनमुक्त तो की जो देहात राहून देहात नसतो. जेव्हा इष्ट व अनिष्ट अथवा अनिष्ट भिन्न घटना त्याच्या बाबत घडतात, कधी चांगलं घडतं, कधी वाईट होतं, कधी चांगलं वाईट घडतं, त्याबाबत घडतात, तेव्हा तो सर्वाबाबत समचित्ततेची वृत्ती धारण करतो. समज राहतो, चांगलं घडू वाईट घडू, चांगलं वाईट मिक्स घडू, सारखाच राहतो. वृत्ती धारण करतो, समचित्ततेची वृत्ती धारण करतो, कारण त्या सर्वांमध्ये आत्मतत्वाची अनुभूती येत असते. सुख पण आलेले ना, ते डुप्लिकेट रूप घेऊन आलेले. त्याच्या अंतर्यामी काय अधिष्ठान? सापाला अधिष्ठान काय? रश्ये. शिंपलीला, चांदीला अधिष्ठान काय?
शिंपली आहे. तसं सुख आणि दुःखाला अधिष्ठान काय? परमात्मा स्वरूप आहे. जगाला अधिष्ठान काय? म्हणून जग बाजूला सारावेन मला घ्यावे तैसा मी नाही, सर सकट मी आहे. तोची तो निवृत्त हरी म्हणे समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. तोची तो निवृत्ता समदृष्टी तत्वता, तोच तो निवृत्त आहे, त्याची दृष्टी सम आहे. तो हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. स्थित प्रज्ञांचे लक्षण, जीवनमुक्तांचे लक्षण. जीवनमुक्त तो की जो देहात राहून देहाचा नसतो. जेव्हा इष्ट अनिष्ट अथवा इष्टानिष्ट भिन्न घटना त्याच्याबाबत घडतात तेव्हा तो सर्व बाबत समचित्ततेची वृत्ती धारण करतो, कारण त्यास त्या सर्वांमध्ये आत्मतत्वाची अनुभूती येत असते. अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यास फक्त अधिष्ठानच दिसत असते, त्याला फक्त तत्व दिसणार. व्यक्तीचे शरीर मन बुद्धी इत्यादी प्रकृती आवरणात त्याला स्वास्थ्य नसते. व्यक्तीच्या शरीर मन बुद्ध्यादी इत्यादी प्रकृती आवरणात त्याला स्वास्थ्य नसते, त्याला त्याचे स्वारस्य नसते, त्याला स्वारस्य नसते, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ना मनाशी ना बुद्धीशी ना शरीराशी किंवा इतर प्रकृतीशी त्याचं काही घेणं देणं नाही. त्याला त्यास शरीर मन बुद्धी त्याचे आणि त्याचे प्रक्षोभ याहून आरपार पाहण्याची आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातील जाणीव तत्वाची क्रीडेने ओळखण्याची क्षयकिरण दृष्टी लाभलेली असते. ती जशी क्षयकिरण आतून बाहेरून भेदून आपल्याला रिपोर्ट दाखवतात काय काय आपल्या बॉडीमध्ये, तसं तो त्याच्या आरपार पाहतो. प्रत्येकाच्या शरीराच्या प्रत्येकाच्या मनाच्या आणि प्रत्येकाच्या बुद्धीच्या आरपार होऊन तो पाहतो नेमकं तत्व काय आहे. आणि मग त्याची दृष्टी कशावर खेळलेली आहे? त्या तत्वावर दृष्टी खेळलेल्या असल्यामुळे तो वरल्या रंगाला बोलत नाही. केवढं मोठं उदाहरण दिलं. त्या शरीर मन बुद्धी याचे त्याचे प्रक्षोभ याहून आरपार पाहण्याची प्रत्येकाच्या अंतःकरणातील जाणीव तत्वाची क्रीडेने ओळखण्याची क्षयकिरण दृष्टी लाभलेली असते. म्हणून तू कुंभाराला मारलं त्याचे परत जाऊन हात पाहतात, तुझ्या हाताला काही वळ उठलेत काय, त्याच्याबद्दल घृणा निर्माण नाही होत. त्याच्यामध्ये काय पाहिलं त्यांनी त्यावेळेला? आजूबाजूची काय म्हणले असतील सर्किट आहे याला काय, आणि त्याला काय त्याला खेळायला जायची गरज आहे म्हणतील. म्हणूनच असं होते. तुमचा चांगुलपणाच तुम्हाला नडतो कधी पण. नेकी करो जूते खाओ, नेकी करो जूते खाओ. त्याने प्रत्येकाच्या अंतकण पण तरी सोडायचं नसतं. आपण आपला जो प्रवाह आहे तो सोडायचा नसतो. नदीने वाहण्याचं सोडायचं नसतं. मध्ये किती प्रतिबंध आला तर थगारेल थोडा वेळ, पण परत त्याने त्याचं सोडायचं नाही. चालत राहायचं, पुढे चालत राहायचं. जो खांडावया घाव घाले किंवा लावणी केली जाय आणि दोन्हीचे वृक्ष सावली सारख्याच प्रमाणाने देतो. तोडायला आलाय त्याला पण आणि ज्याने पाणी घातलंय त्याला. अंतःकरणातील जाणीव तत्वाची क्रीडन ओळखण्याची आतमध्ये कोण खेळतोय? रामेश्वर खेळतोय असं ओळखलं तुकाराम महाराजांनी. कोणता रामेश्वर? आकारातला नाही, निराकारातला रामेश्वर खेळतोय माझ्याशी, माझी परीक्षा घेतोय. घे तो त्याच्या अंतःकरणातील जाणीव तत्वाच्या क्रीडेने ओळखण्याची क्षयकिरण, त्याला तो आतमधला खिलाडी कोण आहे? अवस्था होते त्यावेळेला नाचतो कोण? चैतन्य तत्वच नाचतं. भुंगा त्या कमल कलिकेमध्ये मंत्रमुग्ध होतो आणि त्याच्यातला रसस्वाद घेत असताना पाकळ्या मिटल्या गेल्या आणि आतमध्ये आता कोण दिसतंय? कोणाला काहीच दिसत नाही बाहेरच्या लोकांना. आणि ते कमळाचं फुल असं नाचतंय. आता फुल नाचतंय का आतला भुंगा नाचतोय? भुंगा नाचतो, पण दिसतंय कोण नाचतंय? तसं स्थिती होताने सुद्धा चैतन्यच नाचत असतं आणि त्याचं नाव आहे तेथे असे देव उभा जैसी समचरणा किंवा रंग कीर्तनात देव नाचतो प्रमाण रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव उभा, किंवा हे पण आहे ना देव नाचतो तिथे कीर्तनामध्ये तर ते चैतन्यच आनंदित होत असतो. भुंगा नाचत असतो पण दिसतो कोण नाचताने? तसं शरीरावर छटा उमटलेल्या दिसतात पण अंतःकरणामध्ये तो आनंद झालेला असतो आणि तो प्रवाह बाहेर सांडत असतो.
जाणीव तत्वामध्ये जीवन ओळखण्याची क्षयकिरण दृष्टी लाभलेली असते. जीवनमुक्त हा सर्व वस्तू मात्रात क्रीडन करणाऱ्या जाणीव तत्वामध्ये स्वतःमधील प्रत्येकात्माच पाहतो. बा हे जर आता माझ्याशी भांडायला आले ना तर तो त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःलाच पाहणार. यांच्यामधला आत्मा माझ्यामध्ये आत्मा एकच आहे. तो म्हणतो जीवनमुक्त हा सर्व वस्तू मात्रात क्रीडन करणाऱ्या. आता माझ्यात जो क्रीडा करतोय तोच यांच्यात क्रीडा करतो का? माझ्यामधला राम सर्वाघटी राम आहे, तर माझ्यामधला राम आणि यांच्यामधला राम कसा आहे? एकच आहे. मग त्यावेळेला त्याची दृष्टी कशी राहणार? सम राहणार. त्यामुळे तो व्हायबल होणार नाही. जीवनमुक्त हा सर्व वस्तू मात्रात क्रीडन करणाऱ्या जाणीव तत्वामध्ये स्वतःमधील प्रत्येकात्माच पाहतो. स्वतःमधलाच आत्मा त्याच्यामध्ये तो पाहत असतो. सुखद अथवा अन्यथा परिस्थितीमध्ये तो अविकारी असतो. सुखद अथवा अन्यथा परिस्थितीमध्ये तो अविकारी असतो. सुखाचे प्रसंग असू दे किंवा अजून कोणते प्रसंग असू द्या, पण तो अविकारी म्हणजे त्या विषयाच्या आरी नसतो. तो त्याच्या भूमिकेवर ठाम असतो. विकारी तो की जो स्वतःच्याच मनात परिवर्तन घडवून आणतो. आपण म्हणतो ना, वैरीनं कल्पित मन आपलं कल्पना करत असतो. तो विकारी तो स्वतःच आपली काही काही तारे तोडत राहतो. असं असेल, तसं असेल, तसं असेल. विकारी तो की जो स्वतःच्याच मनात परिवर्तन घडवून आणतो. आपल्या बाबत म्हणाल तर जेव्हा सुखद गोष्टी घडतात तेव्हा आपणास बरं वाटत असते. आता ते जीवनमुक्ताचं नाही चाललं, कोणाचं चाललंय? त्यांना माहिती का आपण इकडे असे आहोत म्हणून? त्यांना कसं काय माहिती आपण असे आहेत म्हणून? कारण ते त्याच्यातून गेलेले आहेत. बरं, ते त्यांना बी आपल्यात घेतलं. आपल्या बाबत म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबत म्हणाल तर जेव्हा सुखद गोष्टी घडतात तेव्हा आपणास बरे वाटते, चांगलं वाटतं. भोवतालच्या घटनांमुळे आणि परिस्थितीमुळे आपले मन बदलते आणि मग अस्वस्थ होते. कधी चांगलं वाटतं आणि कधी अस्वस्थ होतं, कधी बिघडतं, कधी घडतं. जीवनमुक्त हा विचलित न होता नजरेसमोर जाणारी जगाची क्षणिक मिरवणूक निरखून पाहत असतो. बघा, ट्रॅक लगेच चेंज झाला. आपलं पाहिलं पहिलं जीवनमुक्ताचं, मध्ये आपलं नातं लगेच परत जीवनमुक्ताचं. पटापट ट्रॅक चेंज करता आली पाहिजे, नाही तर गाडी टक्कर होणार आहे की नाही. जीवनमुक्त हा न विचलित होता, त्याच्यावर कोणताही परिणाम न होता नजरेसमोर जाणारी जगाची क्षणिक मिरवणूक. याचे ना अरुणबा म्हणतात, आजचं कीर्तन लय भारी झालं. हे किती दिवस दुसरं कीर्तन ऐकलं का हे कीर्तन संपलं. ते काय पडलं दुसऱ्या दिवशीचं बरं झालं का ते विसरून जातो. हा जीवनपट इतका स्पीडनी चालू आहे ना, त्याला एक भावगीत म्हणतं. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच जावे, गातच राहावे. मामी काय पुढं? झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच जावे, जीवन गाणे. हे चालूच राहणार आहे. आलेली गोष्ट घडते, घडलेली गोष्ट पुन्हा विसरून जातो आपण. किती जीवनात झालं, किती लहानपणी आपण फटके घालेले, आता काय आठवतच नाही. किती आनंदाचे क्षण होते ते विसरून गेलेलं आहे. तुम्ही सांगा बरं, लहानपणी आपल्याला जेव्हा इंजेक्शन दिले ते 1 रुपयासारखं आहे का नाही नाणं, तेव्हा किती ठणठणा बोंबलला असेल. आता एवढंसं दिलं तरी डॉक्टर इतका जीव लावून चोळतो. कारण बापरे बाबा, असं वाटतं आपले आई वडील सुद्धा असं करत नसतील. आणि चिकटपट्टी लावणार, असा हात जरा थोडा वेळ ठेवा, किती त्याला काळजी आपली विचारात, कारण देव आहे डॉक्टर म्हणजे, आहे की नाही. आणि ती पट्टी लावतो तिथे त्याच्यावर. आता त्यावेळेचं किती ठणठणा बोंबललं असेल, आता काय आठवतंय आपल्याला. आता जर कोणी म्हणलं एवढं वनवटणारे इंजेक्शन मारलं होतं म्हणून मेलो तर चालेल, पण इंजेक्शन. आमचे एक पाहुणे, त्यांचा बॉन मॅरो केला होता इथं हाडात इंजेक्शन घालून. एकदा झाला, गुराढोरासारखा ओरडला आणि नंतर डॉक्टरनी सांगितलं सक्सेस नाही झालं, दुसरा करायचा आहे. तो मंडळी म्हणला मेलो तर चालेल पण बॉन मॅरो तर दुसरा करायचा नाही. मी मेलो तर चालेल, तुला पहिलं सांगून ठेवतो मी. ती बाई बी डॉक्टरला म्हणली, माझा माणूस मेला तर चालेल पण परत बॉन मॅरो करायचा नाही. आमच्या पूजेचं 2-3 वेळा झालं. ती तिच्या आईला चक्कर आली होती. काय असेल अज्ञानात कळत नसतं, अज्ञानात नाही कळत, पण ज्ञानात कळतं आपल्याला. आता आपलं रोजचा चालू आहे काय फोन मॅरो, पण आपल्याला काय घेणं. इकडं आपली निगरट आपली झालेली ना, चामडी एवढी जड झालेली आहे, त्याच्या पलीकडे आहे आपण.
भोवतालच्या घटनांमुळे आणि परिस्थितीमुळे आपले मन बदलते आणि अस्वस्थ होते. जीवनमुक्त हा विचलित नव्हता. नजरेसमोर जाणारी जगाची क्षणिक मिरवणूक निरखून पाहत असतो. किती वेळ आहे लाईटीसारखं जगायचं. आपण विवेक चुडामणीमध्ये एक दुसरं उदाहरण दिलं. लाईटीच्या सरकारची लाईट चालू आहे ना, त्याच्याकडून एक प्रेत यात्रा जाते, एक लग्नाची वरात जाते, आणि अजून एक काय जाते जाणे प्रेत यात्रा गेली, लग्नाची वरात गेली, आणि नवद प्रियकरण प्रियसी त्यांच्या गप्पा बी पाहिल्या, आणि प्रियकरण प्रियसीच्या लग्नाच्या बी पाहिल्या, आणि मैती बी पाहिल्या. आणि लाईट लागली ना रडायला, मैत चालल्यानंतर लाईट रडायला लागली, वरून थेंब 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 पाणी पडायला लागलं. आणि नंतर लग्नाच्या वरातीत नाचायला लागलं. आणि प्रियकराची आणि प्रियसीची गोष्ट ऐकली, म्हणले त्यांच्या घरीच जाऊन सांगते आता, अशी लाईट म्हणाली. असं काही नाही, ती साक्षीभूत भावाने, काही त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. जगाची क्षणिक मिरवणूक निरखून पाहत असतो तो, पण काही त्याच्यावर कोणतापर्यंत तसं आपण राहायचं. श्लोक क्रमांक 436 काय आहे सांगायचे नाही. ब्रह्मानंद रसाचा सतत स्वाद घेणाऱ्या वृत्तीने, सगळ्यात सतत स्वाद कशाचा घेतोय तो? ब्रह्मरसाचा स्वाद घेत असतो. त्या मुनीने, जो ब्रह्मरसाचा स्वाद घेतो त्याचं नाव काय आहे? मुनी. मुनीने अंतर्बाह्य असा कोणताही भेद न करणे, कोणामध्ये चांगलं वाईट पाहत बसणे नाही. म्हणले हे चांगले आहे, वाईट आहे. बाबा म्हटले, चकवे बाबा म्हणत होते, आम्ही एकदा विक्रोळीला चाललो होतो झणझणे बाबांकडं, श्रीपाद बाबा ना आम्ही, आणि विक्रोळी ईस्टच्या तिकडून आहे ना मच्छी मार्केटमधून जायला लागलं. तर म्हटले जाताना ना मी असं नाकाला दाबलं. बाबा म्हणले आतमध्ये किती घाणे, त्याच्याबद्दल नाकाला दाबले का? आतमध्ये पोटात घाणे का नाही? टॉयलेट आहे का नाही आतमध्ये? पण हा किती BHKचा रूम आहे, हा किती स्क्वेअर फूटचा आहे? काही काहीचं स्क्वेअर फूट लय मोठे आहेत. त्यांच्यामध्ये मला वाटतं ज्यांचे स्क्वेअर फूट मोठे त्यांचे 2 टॉयलेट आहे की नाही. मी एवढी घाणीची सगळी घेऊन चालली, सगळी चालती उलटी बिल्डिंग आहे आपल्यामध्ये, आहे का नाही. पण त्याचा कधी द्वेष वाटला का? नाही वाटला, आहे का नाही. अंतर्बाह्य असा कोणताही भेद न करणे हेच जीवनमुक्ताचे लक्षण होय. ब्रह्माच्या जाणीवेच्या आनंद स्वरूप रसस्वादात जो मग्न असतो, कशाचा रस? भुलून गेला तो. भ्रमर गुंतले सुमन कळिके. काय त्याचं पहिलं उदाहरण आहे, हरिपाठी गेले ते निवांत, जे काय चालले काय नाही काय त्याचं घेणं नाही, तो त्या भ्रमर त्याच्यात गुंतून गेला. उद्या त्या भ्रमराचं सकाळी मर्डर होणार आहे. हौदामध्ये हत्ती येणार, धिंगाडसा घालणारे, बाहेर फेकून देणार सोंडेने, आणि जाताना हत्तीचा पाय म्हणल्यावर खाली बुंगायची काय कंडिशन होणार आहे बघा बरं. त्याची चांगली दामटीच होऊन जाणार. दामटी माहिती का तुम्हाला? जैसे भ्रमर भेदी कोडे, ते भलते काष्ट कोरडे सापडे कोवळ्या. त्या भ्रमराची एवढी ताकद आहे, मोठमोठ्या तुळ्या माहिती आहेत का तुम्हाला? तुळ्या त्या भेदत, परंतु ती कमलकंदिका चिरून येणे ते त्याच्या प्रेमाने गुंतलेलं असतं. काही काही ठिकाणी असे साधू जर आले ना, साधू चंद्रभागेतून स्नान करून, तर ते साधू जर गेटमधून आत घुसायला लागले का सगळे त्यांचे अनुयायी असे पालथे पडतात त्याच्यावर खाली, आणि बाबांना म्हणतात, बाबा आमच्यावर पाय देऊन तुम्ही जा, आम्हाला तुडून जा. बाबा नाही जात. पण समजा आता बाबा असे जाबरचंद जाबरन प्रवीण खाली पडलो काय व्हायचं? बाबांनी पाय दिलं, बॅ सगळं जीवच जायचं निघून, आहे की नाही. ब्रह्माच्या जाणीवेच्या आनंद स्वरूप रसस्वादात जो मग्न असतो, ब्रह्मानंद रसस्वाद दास्य सक्त चित्ताया, त्याचं चित्त त्याच्यामध्ये, त्या भ्रमराचं उदाहरण याच्यापेक्षा दुसरं उदाहरण नाही. ते बोलून आता भ्रमरही बोलतो आपण काल पाहिलं, आणि बेडूकही बोलतो ते पुढं खायला, पण मागं त्याचं काय होतं? नाश होतं, पण त्याचा नाश नाही होत. त्याचा दोघंही मारतात, पारमार्थिकही मरतो आणि बिगर पारमार्थिक मरतो, पण दोघांमध्ये फरक आहे. तोच जीवनमुक्त होते, ते आनंदरसच असतो, कारण तो मनाच्या अतीत झालेला असतो. कशाच्या रसात येतो? आनंदाच्या रसात येतो, ज्यामुळे दुःखे वाहत राहतात. असे मन हा कर्करोगाचा व्रण होय. जिथं दुःख वाहतात ते मन शिल्लक नाही, तो पूर्ण आनंदाचा. म्हणून आनंदाचा डोह, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचा. जोपर्यंत तुम्ही मनाचे द्वार
जोपर्यंत तुम्ही मनाचे द्वारा कर्म करीत असतात तोपर्यंत तुम्ही दुःखी असणारच. कशाच्या द्वाराने कर्म चालू आहेत आपले? मनाच्या अतीत व्हायचंय, मग काय नाही. संस्कृत भाषा ही अभिव्यक्तीच्या बारकाव्याबद्दल प्रसिद्ध आहे. ब्रह्मानंद रस हे त्याचे उदाहरण होय. जीवनमुक्तास ब्रह्मानंद रसाची चटक लागलेली असते. काय प्रमाणे? ते जीवेनं सोडी ऐसे लागे, लाचावले मन लागलेसी गोडी. आपल्याला तसं झालेलं आहे, आपण व्यापलेले आहेत प्रपंचाने, प्रत्येकाला काही ना काय, पण याची गोडी लागलेली आहे, त्यामुळे आपण तिकडची कामं टाकून बरोबर इकडे येत असतो. लाचावले मन लागलेसी गोडी, ते जीवेनं सोडी ऐसे, मेलो तरी चालेल पण आता मी त्या सुखापासून बाजूला होणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुला, म्हणजे तुला जिवंत सोडणार नाही, म्हणजे तुला मारील असे काय? माझा जीव गेला तर चालेल पण मी आता त्या भूमिकेतून मागे येणार नाही. हा घ्या. तरी श्रावणी धरावी आवडी, तरी श्रवणी धरावी आवडी, जैशी पिंपलिका गुलाशी न सोडी, जैशी पिंपलिका गुलाशी न सोडी. अर्धा तुटे परी न खाडी मुख तेतून. वा, अर्धा तोडी परी न काढी मुख तेतून. पिंपलिका म्हणजे मुंगळा त्या गोळाला झोंबलाय आता. तो म्हणला आता मी मेलो तर चालेल, अर्धा तुटला तरी मी गुळाला सोडणार. आपण म्हणणार बस झालं आता बाबा, आता बस झालं, आता आम्ही बस झालं. छान ओळी. कशातली? शिवलीला अमृत. छान आहे, पाठवा मला ते. कसं कसा अभ्यास आहे आपला? सार्वंगिक अभ्यास आहे शिवलीला अमृत ग्रंथ. सगळे ग्रंथ एकच गोष्ट सांगतात, ते परम सत्य तू आहेस, ते परम सत्य तू आहेस. ब्रह्मानंदाची चटक लागलेली असते. जीवनमुक्तास ब्रह्मानंदाची चटक लागलेली असते. अनंत तत्व ब्रह्म, अनंत सुख म्हणजे ब्रह्मानंद, आनंद सुखाचा रस म्हणजे ब्रह्मानंद रसच. जीवनमुक्तास या रसाच्या अनुभवाचे व्यसन लागलेले असते. रामरसाची चवी, त्यामुळे आन रस रुचती केवी. तो अनुभव मिळवण्याकरता धडपडत असतो. बघा, सारखा जीवनमुक्तात त्या रसाच्या अनुभवाचे व्यसन लागलेले असते आणि त्या अनुभवापासून त्याला असं वाटतं जराही बाजूला न व्हावं. वासराला त्या गाईच्या स्तनापासून असं वाटतं बाजूला न व्हावं, पण ते किती जोराने ओढतो तो शेतकरी. तो बी तेवढ्या स्पीडने ओढतोय आणि हा बी तेवढ्या स्पीडने ओढतोय. बघा, तसं त्याला झालेलं ते. जसं त्या वासराला जसं गाईपासून खेचताना जसं होतं तसं त्याला होतं. तो सतत असं वाटतं मी त्या गाईच्या संगतीत असलं पाहिजे. ते अनुभव मिळवण्याकरता तो धडपडत असतो. तो जे प्राप्त करून घ्यावयाचा प्रयत्न करतो तो यती होय. हे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो तो यती म्हणजे ब्राह्मण, ब्रह्मज्ञानाचा भुकेलेला, असा सवलेला, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, असा यती होतो तो. त्याला असं वाटतं मला हेच पाहिजे, मला आता दुसरे नको, आणि का दुसरे मज नाही आता. जे एक रसाने संपूर्ण असते त्या ब्रह्मानंद रसाचा अनुभव घेत असतानाच्या क्षणी त्यात अंत आणि बाहेर असे भाग दिसत नाही. तो त्या ब्रह्मरसाचा आत आणि बाहेरून आनंद घेत असतो. त्याला आत आणि बाहेर असं वेगळं दिसत नाही. सगळ्यामध्ये सगळं त्याला काय दिसतं? एक. आत आणि बाहेर कशामुळं कल्पना आहे? या बॉडीमुळं. ही बॉडीबद्दलचा अस्तित्व भाव संपला तर आत आणि बाहेर या चार भिंतींचा जर भाव बदलला तर आतल्या आकाश आणि बाहेरच्या आकाशामध्ये काडी मात्र फरक नाही. जो एक रसाने संपूर्ण असतो त्या ब्रह्मानंद रसाचा अनुभव घेत असतानाच्या क्षणी त्यात आत आणि बाहेर असे भाग दिसत नाही. त्याला बाह्य वस्तू जगत माहीत नसते, ना भावनांचे ना विचारांचे अंतर्जगत. त्याला जग हे दिसतच नाही. अदृश्यतेचं झाले काही, आता त्याला जग दिसत नाही. तो आत आणि बाहेर परमात्मा स्वरूप असा भाग ठेवत नाही. सगळं एकच समजतो तो. श्लोक क्रमांक 437 वाचतोय. जो देह इंद्रिय इत्यादींच्या करावयाच्या कर्तव्याबाबत अहम म वृत्तीने व्यक्त होणारा जीवभाव सोडून मला अमुक करायचंय, हो मला तमुक करायचं, मला माझ्या आईचं करायचं, मला माझ्या वडिलांचं करायचं, माझ्या भावाचं करायचंय, पत्नीचं करायचंय, मुलांचं करायचंय, मुलीचं काही त्याच्या डोक्यात नाही.
जो देह इंद्रिय तो त्याच्या पलीकडे, त्याच्यावर जगण्याने चांगलं होतं का वाटोळं होतं त्याचं त्याला माहीत नाही, त्याचं स्वतःचं त्याला माहीत नाही, तर बाकीच्यांचा तपास करायला आहे कुठं? का तपास कराय? कारण त्याच्या दृष्टीने हे सगळं मिथ्या, खोटं नसणारं जगत आहे. जो देह इंद्रिय इत्यादींच्या करावयाच्या कर्तव्याबाबत अहम मम वृत्ती व्यक्त होणारा जीवभाव सोडून मी वडील आहे म्हणजे मला वडिलांचं कर्तव्य करायचं, मी मुलगा आहे म्हणजे मला मुलाचं कर्तव्य करायचं, मी भाऊ आहे म्हणजे भावाचं, हे सगळं संपलं त्याचं. कारण त्याचा जीवभाव संपला. ती मम वृत्ती जो उदासीन राहील त्याच्यावर काही परिणाम नाही. उदासीन ते जीवनमुक्ताचे लक्षण. म्हणजे डॉक्टर सारखं उदासीन म्हणजे कसं? हॉस्पिटलमध्ये एखाद्याला मुलगा झाला तर डॉक्टर काय पेढे वाटत नाही. मुलगा डॉक्टरला नाही झाला, पेशंटला झालाय. आणि एखाद्याचं पेशंट मेलं म्हणून डॉक्टर रडत बसत नाही, परंतु हे कर्म करताना मात्र त्याच्याशी पूर्णपणे समरस असतो. जो उदासीन राहील तोच जीवनमुक्ताचे लक्षण, तेच जीवनमुक्ताचे लक्षण आहे. जीवनमुक्त हा देह इंद्रियातीत अहम मम या दोन भावापासून मुक्त झालेला असतो. तो या शरीराच्या पलीकडे असतो. म्हणजे काय? त्याच्याकडं अहम नाही, मी शरीर आहे असं नाही, आणि हे मम हे माझं आहे असं नाही, तो त्याच्या पलीकडे असतो. शरीर मन आणि बुद्धीबद्दल म्हणाल तर त्यास ते मी आहे ही भावनाच नसते. काय? मी शरीर आहे अशी भावना नाही, मी मन आहे असं भावना नाही, अजून काय राहिलं? मी बुद्धी आहे अशी त्याची भावनाच राहिलेली नाही. ती उपकरणे त्याची आहेत ही कल्पनाही त्यास नसते. बन माझी बुद्धी लय हुशार आहे, माझं मन लय असं आहे, माझं शरीर, त्याला त्याची सुद्धा आठवण नसते. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे, अंतःकरण पार्था तोच संन्यासी जाण निरंतर. हे त्यास नसते, त्यास नसते हे कशासाठी आपल्याला सांगतात? ते त्यास नसते, त्यास नसते हे कशासाठी सांगतात शिंदे बाबा? ताई कशासाठी सांगतात ते? त्यास असे नसते, त्यास असे नसते. आपल्याला तसं झालं पाहिजे. आपण शरीर नाही, आपलं मन नाही, आपण बुद्धी नाही, आपल्याला आपली त्याची आठवण नाही राहिली पाहिजे, असं झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ऐकायचं आणि आपल्याला ते अंमलात आणायचंय. आपण अंमलात आणण्याचे प्रयत्न करायचे. शेवटी यश आणि अपयश ते ईश्वराच्या अधीन आहे, हातात आहे ईश्वराच्या. ती उपकरणे त्याची आहेत ही त्याची ही ती उपकरणे त्याची आहेत ही कल्पनाही त्यास नसते. म्हणजे एवढं समाजाच्या दृष्टीने काय म्हणतील, एवढं मेंटल झालंय की काय? हो. जसे जागृत अभिमानी आत्म्यास मी म्हणजे स्वप्नातील देह आहे आणि स्वप्न वस्तू ह्या वस्तू माझ्या होत ही अहम केंद्रित भावना नसते. जागा झाल्यानंतर मी आता इथे आहे आणि तो स्वप्नातला मी तो आहे आणि ते स्वप्नातले माझं शरीर आहे आणि माझ्या वस्तू आहेत असं त्याला आठवत नसते. स्वप्न काळात मात्र स्वप्न देह माझा असतो. त्या स्वप्नात असताना स्वप्न खरं वाटतं, पण आता जागृतीत झाल्यावर स्वप्न कसं आहे? खोटं आहे. तसं आता आपण जागृत झालो तर हे जगत कसं वाटेल आपल्याला? खोटं वाटेल. आणि जर आपण झोपेत असेल तर जग कसं वाटेल? खरं वाटेल. आता झोप कशाची? अज्ञानाच्या निदा विश्व स्वप्नाचा हा जो भोगीत होता, आणि दुसरं एक बदबद अविद्येच्या निदा, अगं अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपा प्रबुद्धा चेईला की तो तिथं जागा झाला. आता तो घोरेल का? मी दे म्हणेल का? स्वप्न काळात मात्र स्वप्न देह माझा असतो आणि स्वप्नातील बायको मुलीही माझीच असतात. स्वप्नात माझा देह माझा आणि बायका मुले सुद्धा माझी. जागृतीनंतर मात्र स्वप्न देहाचा अहमभाव आणि स्वप्न वस्तूचा मम भाव मावळतो. जागृतीमध्ये स्वप्नातला देह बी संपला आणि स्वप्नातली बायको बी संपली आणि स्वप्नातली मुलंही संपली. जैसा स्वप्ना माझे देखी ते तर स्वप्नच साच पाहिजे. मग चेवनिया पाहिजे तो काहीच नाही. स्वप्ना माझी पाहिजे तो स्वप्नच साच पाहिजे. स्वप्नात असताना स्वप्न खरंच वाटणार आणि चेवणी पाहिजे म्हणजे जाग झाल्यानंतर पाहिलं तर काहीच नाही तिथं. त्याप्रमाणे जेव्हा तो जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर जागृत होतो, जाणीव तत्वाच्या उंच ठाई जेव्हा जागा होतो,
तेव्हा ते व्यक्तित्व आणि त्याची स्वामित्वाची भावना नाहीशी होते. मी आणि हे माझेत आणि त्यांच्यावर जे असलेलं स्वामित्व संपलं जातं. तो त्यानंतर आपल्या मनबुद्धीवर कोसळणाऱ्या सुख पर्यवासी आणि दुःख पर्यवासी गोष्टीबद्दल उदासीन होऊन राहतो. त्यानंतर त्या सुखात आणि दुःख बाबतीत त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. उदासीन, सुख आलं गेलं, दुःख आलं गेलं. आकाश जसं उदासीन आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा येतो पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आपण जसं थंडीत कुडकुड कुडकुड करतो तसं आकाश करतं का? नाही करत. आपल्या स्वतःच्याच उपकरणासंबंधी त्याची ही वृत्ती असते. तेच जीवनमुक्ताचे लक्षण होय. आता 438 वाचतोय. श्रुती ग्रंथाच्या बळावर आत्मतत्व हेच ब्रह्म होय, हा ब्रह्मभाव ज्याने जाणून घेतलेला आहे. धर्मग्रंथ वाचून वाचून काय भाव झाला पाहिजे? पक्का भाव झाला पाहिजे, मी ब्रह्म आहे. पहिलं सांगितलं बाबांनी, पण त्यांच्या संगतीत राहून हा भाव पक्का झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय मेहनत करायची? ती ही मेहनत करायची. श्रुती ग्रंथाच्या बळावर आत्मतत्व हेच ब्रह्म होय, हा ब्रह्मभाव ज्याने जाणून घेतलेला आहे. जो जन्म मृत्यूच्या बंधनापासून अशा तऱ्हेने मुक्त झाला आहे तो जीवनमुक्त लक्षणाचा होय. आता त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, अशा परिस्थितीत सुख नाही, दुःख नाही आणि शेवटचा काठ गाठला त्याने, शेवटचा टप्पा गाठला. मला जन्म सुद्धा नाही आणि मला मृत्यू सुद्धा नाही. अग्निकुंडे विजय घातली त्याच्या. ते उगा नेलीच मज कर्म, तेव्हाच पुसले मरण आणि जन्म. आता माझा मृत्यू संपला, जन्म तेव्हाच उगालेले मरण आणि जन्म. जन्माशवे श्रम वरचिलेही गेले. जन्मही संपला आणि मृत्यू सहजासहजी ते बाद झालं, कारण ते सत्य नाही असं कळालं. का? जन्म मरण सत्य नाही? हो, सत्य नाही. समुद्रावर लाट जन्माला येते आणि समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आपटून मरते, हे खरं आहे का? लाट असताना सुद्धा पाणी आहे आणि लाट मोडली तर ती सुद्धा काय? तसा मी देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ एक वस्तूच आहोत, परमात्माच आहोत. त्यामुळे त्याला मृत्यू बी नाही आणि जन्म बी नाही. तो जन्म मृत्यूच्या बंधनापासून अशा तऱ्हेने मुक्त झाला आहे, तो जीवनमुक्त लक्षणाचा होय. आता मला जन्म नाही, मृत्यू नाही, अशी आपली भूमिका झाली पाहिजे. मी मरणारा सुद्धा नाही आणि मी पुन्हा जन्माला सुद्धा येणारा नाही. हे परमार्थाचं सार आहे. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तुका म्हणे माझी भाग, त्याला जन्म नाही, ठीक आहे नाही. आपल्यातील आत्मतत्व हेच सर्वत्र असणारे आत्मतत्व होय. याचा ज्या शास्त्राभ्यासाने बोध झालेला असतो. शास्त्राभ्यास करायला वेळ पाहिजे आपल्याकडं. रिकाम्या कचाट्या चकाट्या मारायला वेळ आपल्याकडं. धर्मग्रंथ वाचले पाहिजे. नाही काय कळालं तर तेवढं तरी ते आपल्यावर उपकार करतील. आपल्यातील आत्मतत्व हेच सर्वात असणारे आत्मतत्व. माझ्यातलं तेच यांच्यात यांच्यात असा भाव त्याचा होणार. शास्त्रबोधाने शास्त्राभ्यासाने बोध झालेला असतो त्यास, तो जीवनमुक्त होय. संपूर्ण विश्व ज्या मुशीत क्रीडा करते ते खुद्द त्याच्यामधील आत्मतत्व होय. सगळं विश्व क्रीडा कोणामध्ये कळतंय? आपल्यामध्ये. आणि ती मूस आहे, मी एवढा मोठा आहे आणि माझ्यामध्ये सगळं चाललेले आहेत लपंडाव. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आकाशाला जेव्हा लपंडाव खेळायचा आहे तेव्हा ते आपल्या स्वरूपाच्या येऊन आड लपतं. पोरं जेव्हा लपाछपी खेळतात तेव्हा मोठ्या घराच्या, गाडीच्या, वळईच्या मागं जाऊन लपतात. तसं आकाशाला लपाछपी खेळायचं आणि ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी येऊन लपंडाव खेळतं. म्हणजे आपण केवढे मोठे. म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे, किंवा गगनाचे प्रावरण, आकाशाला ज्याचं पांघरुण आहे ते माझं स्वरूप आहे, ते परमात्म्याचं स्वरूप आहे, ते मी आहे. असं बाबा मला राहू 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 सांगतात. ते तत्व तू आहेस, ते तत्व तू आहेस. संपूर्ण विश्व ज्या मुशीत क्रीडा करते ते खुद्द त्यांच्यामधील आत्मतत्व होय. हे ज्यास पद्धतशीर विश्लेषणपणे पद्धतीने अनुभवास आली आहे. बघा, हे त्यांनी ऐकलेलं नाही नुसतं. आपल्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असणारे आत्मतत्व होय असं नुसतं ऐकलेलं नाही. ज्या शास्त्रबोधाने शास्त्राभ्यासाने असा काय झालेला आहे, बोध झालेला असतो, तो जीवनमुक्त होय. संपूर्ण विश्व ज्या मुशीत क्रीडा करते, हे सगळं क्रीडा कुठं चाललेलं आहे? माझ्यामध्ये हे क्रीडन चालू आहे. हे खुद्द आपल्यातील आत्मतत्व
होय, हे जास्त पद्धतशीरपणे विश्लेषण पद्धतीने अनुभवास आलेले आहे तोच साक्षात्कारी यती होय, तोच साक्षात्कारी ब्राह्मण संत महात्मा होय. शरीर मन बुद्धीशी असलेले तादात्म्य जेव्हा पूर्णपणे गळून पडलेले असते, त्याचं काय कशाचं तादात्म्य संपलं? शरीराशी मनाशी बुद्धीशी पूर्णपणे तादात्म्य गळून पडलेले असते. आणि जेव्हा तो जाणीवीच्या उच्चतर पातळीवर गेलेला असतो तेव्हा त्यास एकाएकी लक्षात येते की तो केवळ शुद्ध जाणीव तत्व आहे. त्यावेळेला त्याच्यामध्ये मलिन भाव नसतो स्वतःबद्दल, तो त्या स्वरूपामध्ये पोडलेला असतो. हो, एवढेच नव्हे तर अखिल विश्व दुसरे काही नसून परम आत्मतत्वच होय. हे जग जेवढं सगळं आहे ते कोण आहे? देव नटला नाही, मी नटलो नाना परी, अशी त्याची भूमिका होऊन जाते. ज्यास अशी अनुभूती आलेली असते तोच पुनर्जन्माच्या सर्व बंधनापासून मुक्त होतो. आता याला ज्याला अशी अनुभूती आली त्याला जन्म मृत्यू कसा? तो सीमित असेल त्याला जन्म मृत्यू आहे, जो व्यापक आहे त्याला जन्म मृत्यू नाही. भाग क्रमांक 1, सकल अविद्या भ्रांती निर्मूलन निर्मुक्त भवबंधनी विमुक्त. बघा, सगळ्या भवबंधनापासून तो विमुक्त झाला, सगळं अविद्या भ्रांतीपासून निर्मूल झाला. तो सर्व परिवर्तनापासून संपूर्ण मुक्त झाला. त्याचं सांगतात तोच मुक्त होतो, त्याला पुनर्जन्म नाही. देहावर म्हणून तो म्हणतो, हे त्याचं नामदेव महाराजांचं स्वतःचा अनुभूती आहे. हो, तया उतराई व्हावे कवन्या गुणी, जन्मा नाही येणे ऐसे केले. आपल्याला बाबांनी जन्म मरणाच्या आतीत केले हे आपल्याला अनुभूतीला आले का? नुसतं ऐकिवातल्या गोष्टी गप्पा चालल्यात आपल्याला ज्या दिवशी असं वाटेल ना माझ्या बाबाने मला जन्म मरणाच्या मुक्तीपेक्षा वेगळं केलं, त्या दिवशी त्या बाबाचा पिछा सोडणार नाही आपण. त्या दिवशी तिथं आपण ते म्हणतील तेथे आपण त्या गोष्टीला अनुमोदन देऊ. अजून आपल्या डोक्यातल्याच मिरग्या, आपल्या डोक्यातले वळवळ किडे वळवळ चालू आहे आपल्या डोक्यात. मी आणि माझं सुटलं नाही. नाटकीपणाच्या माणसाने इथं परिणाम नाही करायचा, त्यांनी मग घरी बसलेलं बरं, त्यांनी वळवळ नाही करायची. हा, म्हणणं वेगळे आणि अनुभूती वेगळी. असं वाटलं का आपल्याला कधी? हयातीत वाटलं, मरेपर्यंत वाटलं तर बरं आहे मग म्हणायचं. जन्मा नाही येणे ऐसे केले असं वाटतं का? बोला, काय म्हणता? ते झाले ज्ञान चौखट, या पुनरावृत्तीची वाट मोडली का? त्याप्रमाणे जे माझ्याशी एकरूप झाले त्याला जन्म मरणाचा कार्यक्रम संपला. त्याचा देहाबाहेर घडून येणाऱ्या आणि अंतर्यामी आत्मनिष्ठित घडून येणाऱ्या कोणत्याच परिवर्तनाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. देहाबाहेर किंवा देहाच्या आत घडून येणाऱ्या कोणत्याही परिवर्तनाचा त्याच्यावर परिणाम घडून येत नाही. देहाबाहेर घडून येणाऱ्या आणि अंतर्यामी आत्मनिष्ठित घडून येणाऱ्या कोणत्याच परिवर्तनाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याचं नाव सुख दुःखाच्या पलीकडे गेलेलं आहे. 439 ज्यास देह इंद्रियाबाबत अहंभाव आणि इतर वस्तूबाबत इदम म्हणजे हे असा भाव, देहाबद्दल मी आणि देहाच्या संबंधाने हे माझं असं त्याच्या डोक्यात नाही. आपल्या पक्क फिट डोक्यात आहे, ते विसरायचं नाही. उलट घरचे राव सांगतात तुम्ही आता विसरायला लागलेत. विसरायचं नाही, हे डोक्यात ठेवायचं. मरायचं म्हणजे 84 लक्षणीमध्ये कुत्री मांजरं गाढवं होऊन तिथं राहायचं. काय आपलं एवढं पळून सुद्धा उपयोग झाला? मग काय पदरात काय पडलं आपल्या? या परी सांडोनी देहाची खंती, या परी सांडोनी देहाची खंती, विधेय स्थिती, एका जनार्दनी राहिलो विधेयी स्थिती. या परी देहाची सांडोनी खंती, एका जनार्दनी राहिलो विधेयी स्थिती. बा, छान प्रमाणे. आणि इतर वस्तूबद्दल इदम म्हणजे हे असा भाव केव्हाही स्फुरत नाही आणि आपण केव्हाही विसरत नाही. त्यास जीवनमुक्त असे म्हणतात. जीवनमुक्ताची लक्षणे निर्देशित करणारे हे श्लोक काही इतरांचे मूल्यमापन करण्याकरता नव्हेत. तो कसा आहे, तो कसं करण्यासाठी नाही, आपण कुठपर्यंत पोहोचलो हे पाहण्यासाठी.
जीवनमुक्ताची लक्षणे निर्देशित करणारे हे श्लोक काही इतरांचे मूल्यमापन करण्याकरता नव्हेत. इतरांची परीक्षा तुम्हास कधीच करता येणार नाही. तो कोणत्या स्टेपमध्ये चाललोय मेजरमेंट लावायला, तुटका माप तो टेप घेऊन चाललोय माप करायला आपण. इतरांची परीक्षा तुम्हास कधीच करता येणार नाही, कारण तुम्ही जी त्याची परीक्षा कराल ती तुमच्या मनबुद्धीनेच कराल. आणि तो कशाच्या पलीकडे, आणि तुमची मनबुद्धी कुठे? सरड्याची धाव कुठपर्यंत आहे? कुंपणापर्यंत. आपली अक्कल कुठपर्यंत? तिथपर्यंत चालणार. आणि तुम्हास तेथे नसलेल्याच गोष्टी दिसतील. चांगलं नाही दिसायचं, उलट भाव दिसेल. एकदा परीक्षा घ्यायला गेलो, तुम्हाला सांगतो, एखाद्याचं जर आपल्याला समजा यांचं पटत नाही, मी यांच्या बरोबर राहिलो तर यांचे अवगुणच बघत राहणार, गुण नाही बघणार. त्यामुळे आपण आपल्याच अँगलने बघत राहणार. तुम्हास तेथे नसलेल्याच गोष्टी दिसतील. हे सर्व श्लोक आत्मपरीक्षणाकरता आहेत. कोणाचं परीक्षण करायचंय? आपलं स्वतःचं. आपण कुठपर्यंत प्रवास केलेला आहे याच्यासाठी, दुसऱ्याला माप लावण्यासाठी नाही. सर्वसामान्यपणे आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव आहे की आपण स्वतःच देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी समजत असतो. बघा, सर्वसामान्यपणे आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव हाच आहे. काय? आपण स्वतःच काय समजतो? देह. संत स्वतःच काय समजतात? मी देह नाही. ना आपण काय समजतो? देह. आपण समजतो इंद्रिय. ते इंद्रिय समजत नाहीत. मनाला मन समजत नाही आणि बुद्धी समजत नाही. ते सगळं काय पाहतात? त्याच्यामध्ये चैतन्य. त्यांची त्या क्षयकिरणासारखं भेदून जातात. मन नाही, ब्रह्म आहे. हे बुद्धी नाही, ब्रह्म आहे. इंद्रिय नाही, ते ब्रह्म आहे. विषय नाही, ब्रह्म आहे. हे देह नाही, ब्रह्म आहे. ते पाहतात. आणि आपण ब्रह्म न पाहता वेगळं करत राहतो. स्वतःच देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी आपण समजत असतो. आपली व्यक्ती, संकल्पना आणि अहम मम भाव हा आपला शरीर, मन, बुद्धीने उपादित झालेला असतो. आपण कशात गुंतलेले? आपल्या अहम आणि मम मध्ये आहेत, आणि ते अहम आणि ममच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे आपण उपाधीकडून पाहतो उपाधीला, आपण उपाधीकडून उपाधीला पाहतो, आणि हे चैतन्याकडून चैतन्याला पाहत असतात. माझ्या देहाचे प्रक्षोभ हे माझेच प्रक्षोभ होत. माझ्या शरीरावर जे परिणाम होतात ते माझेच आहेत असं आपण समजतो. तो म्हणतो शरीराचे प्रक्षोभ वेगळे आहेत, मी त्याच्यापासून वेगळा आहे. माझ्या देहाचे प्रक्षोभ हे माझेच प्रक्षोभ होत, मी त्याच्यापासून वेगळा नव्हे, अशी असते आपली वृत्ती. आणि त्यांची शरीर वेगळं आहे, मी वेगळा आहे, आणि गाडी वेगळी. गाडी ठोकली म्हणून आपल्याला वाईट वाटेल, पण आपण ठोकला असं होईल का आपल्याला? नाही. आपल्या देहाबाहेरील वस्तुमात्राबद्दल आपली जी वृत्ती असते ती इदम वा तत्स्वरूपाची असते. देहाबाहेरील वस्तुमात्र इदम म्हणजे हे माझं. आपले शरीर, मन आणि बुद्धी याहून अन्य जे असते ते इतर सर्व हे व ते असते. शरीर म्हणजे हे, शरीरापासून वेगळे हे, आणि ते माझं असं समजतो. ते मम, इदम, मम, अहम आणि मम समजतो. ज्याच्यामध्ये मी द्रष्टा आणि दृश्य ही कल्पना कधीच नसते. जेव्हा मी पाहत असतो मला, तेव्हा मी द्रष्टा राहत नाही आणि ऋषी राहत नाही. ही भावना आपण अनुभवली का कधी? नाही. आपण म्हणणार ऋषीला बाबा भेटले होते आणि बाबाला ऋषी भेटला होता, पण बाबाच्या दृष्टीने बाबा नाही आणि ऋषी नाही. आपली बी तशीच वृत्ती. आपण पण असं एक वेळेला होत असतो समरस, होतो आपण, पण ते अनुभव यथार्थ आपण पाहत नाही. त्यावेळेला आपण काही वेळेला द्रष्टा पण नसतो आणि दृश्य पण पाहत नसतो. तव जे जे दृश्य देखी दृष्टी, तव जे जे दृश्य देखी दृष्टी, मद्रूपीची पडे मिठी. तव मद्रूपीच पडे मिठी. दृश्य द्रष्टा लोपुनी त्रिपुटी, दृश्य द्रष्टा लोपोणी त्रिपुटी. उठाउठी मज मिळे. उठाउठी मज मिळे. जे जे दृश्य दिसतं ते दृश्य भेटत असताना तो मी मलाच भेटलेलो आहे. आणि दृश्य, दृष्टी आणि ही दर्शन, ही त्रिपुटी मावळून तो स्वतः एकटा राहतो. बघा, किंबहुना चराचर आपण झाला. त्यामध्ये मी द्रष्टा आणि हे दृश्य ही कल्पना कधीच नसते. तो जीवनमुक्त होय. मी आणि हे याऐवजी जो सर्वत्र जाणीव तत्वाची क्रीडा पाहतो तोच साक्षात्कारी मानव होय. मी
आणि मी आणि हे याऐवजी जो सर्वत्र जाणीव तत्वाची क्रीडा पाहतो तोच साक्षात्कारी मानव होय. आपण 439 थांबतो. किती ते किती? 433 ते 439 आज श्लोक झालेत. आपण विवेक चूडामणी ग्रंथ 439 थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊ. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वायज्ञ तोषावे तोषोडी मत द्यावे पसाय गाणे. जय प्राण श्री व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुर्गांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जय वांचित तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी वेदभूता भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव दिवसांचे. चंद्रमेचे लांछन मार्तंड जेता बहीण ते सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजित आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेची हे तपणे श्री विश्वेश्वराओ. आओ दान बसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.